जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. दुर्गा सप्तशतीवरती इस्तंभूत आणि जो सविस्तरपणे मी व्हिडिओ तयार केला त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबरोबरच तो व्हिडिओ सर्वांना खूप जास्त आवडला. तशा तुम्ही कमेंट सुद्धा केल्या आणि या कमेंटमध्येच घटस्थापनेविषयी सविस्तर माहिती सांगा अशा सुद्धा अनेक कमेंट मला आढळल्या. त्यामुळे आज आपण घटस्थापनेच्या इतिहासापासून ते घटस्थापना कशी करावी, घटस्थापनेमध्ये कुठल्या नियमांचं पालन करावं, कुठले नाही, या गोष्टींची माहिती बघणार आहोत. आणि त्याबरोबरच मला ज्या काही छोट्या मोठ्या कमेंट आत्तापर्यंत घटस्थापनेवरती आल्या होत्या तसे मी एक या ठिकाणी लिस्ट तयार करून घेतलेली आहे. हिच्यामध्ये सुद्धा मी बरेचसे प्रश्न लिहिले की जसं घटस्थापनेनंतर घटाच्या नारळाचं काय करावं, त्याबरोबर घाटावरती देवीचा मुखवटा लावावा का, आणि स्वतःचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसलं मंदिरावरती एखाद्या आणि तिथे नवरात्र पाळलं तर चालतं का, होमकुंडामध्ये पशुबळी देणं योग्य की अयोग्य, देवीचं विसर्जन करताना काही ठिकाणी बांगड्या वाजवून देण्याची पद्धत आहे, हिच्या मागे काही शास्त्र आहे का, नवरात्रीमध्ये जोगवा मागायला चालतो का, त्याबरोबरच फुलोरा म्हणजेच फुलवरा हा कितव्या दिवशी आणि कसा बांधावा, हवन कितव्या दिवशी करावं, जर कोणी घरच्या घरी दुर्गादेवी बसवत असेल एखाद्या सार्वजनिक मंडळामध्ये तर अशा व्यक्तींना दुर्गादेवी जवळ वेगळा आणि घरी वेगळा घट बसवावा लागतो का, एक ना अनेक अशा अनेक प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरं सुद्धा आज आपण घेणार आहोत. लक्षात राहावे म्हणून आज पहिल्यांदा मी कोणते तरी प्रश्न कागदावरती लिहून घेतलेत, कारण एवढ्या जास्त कमेंट मला विचारण्यात आल्या होत्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्र ह्या शब्दाच्या उत्पत्तीपासून आपण इतिहास बघू. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा संच. आता ह्या ज्या 9 रात्री आहे याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते की नवरात्र हा उत्सव त्या ठिकाणी निशाचर उत्सव आहे. निशाचर म्हणजे रात्री काळामध्ये साजरा होणारा उत्सव. निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे विहार करणे. जगदंबा ही रात्री काळामध्ये अधिक सक्रिय असते, कारण जगदंबेचंच नाव कालरात्री आहे, मोहरात्री आहे, एकविरा आहे. कालरात्री, मोहरात्री आणि एकविरा ही नावं आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या रात्रीशी संबंध दर्शवितात. आता एकविरा हे जगदंबा रेणुका मातेचं सुद्धा नाव आहे आणि जगदंबा महाकालीचं सुद्धा नाव आहे, जी स्वतःच्या काळोखाने संपूर्ण जगाला अंधारामध्ये डुबवते. म्हणजेच ते अंतसमयी जी स्वतः प्रलयाचं स्वरूप धारण करते अशा जगदंबेच्या महाकाली रूपाला त्या ठिकाणी कालरात्री, मोहरात्री आणि एकविरा अशा नावांनीही संबोधल्या गेलं. आणि परशुरामाची आई असणारी रेणुका माता हिला सुद्धा एकविरा ह्या नावाने संबोधल्या गेलं. तर अशी आहे जगदंबेच्या नावाचा जो काही त्या ठिकाणी संदर्भ आपल्याला पुराणांमध्ये आढळतो तो. आता बघा, 9 रात्री म्हणजे 9 रात्रींचा संच. देवीला रात्रप्रिय आहे म्हणून तिचं जे व्रत करायचं ते रात्री काळामध्ये करायचं म्हणून 9 रात्री. आता एक प्रसिद्ध गाणं सुद्धा आहे, नवरात्रीला नवरूपे तू घेऊन येसी, अवघ्या रूपी परी माऊली एकच तू होसी, अंबे जगदंबे. म्हणजेच काय, नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 रूपी धारण करणारी जगदंबा. आता हे नवरूपे कुठले कुठली, तर आपल्याला याचा श्लोक आढळतो. तो श्लोक असा, हा श्लोक मी या ठिकाणी दुर्गा सप्तशतीमधून घेत आहे. दुर्गा सप्तशतीच्या चंडी कवचामध्ये त्या ठिकाणी ब्रह्मा ऋषी म्हणजेच ब्रह्मदेव त्या ठिकाणी जगदंबेची 9 रूपं आपल्याला सांगताना दिसतात. ती 9 रूपं अशी आहे, प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंधमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टवं, नवम सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तितः, उक्तानि तानि नामानि ब्रह्मणैव महात्मनः. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी असणारी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, कुष्मांडा, स्कंदजननी, कात्यायनी, कालरात्री, सिद्धिदात्री आणि त्या ठिकाणी असणारी
अजून 2 नावं माझी कुष्मांडा. अशा प्रकारच्या 9 जणींचा जो संच आहे, या 9 जणींच्या संचाला, 9 जणींच्या रूपाला त्या ठिकाणी नवदुर्गा म्हणण्यात आलं. म्हणजे मूळ दुर्गा एकच, परंतु तिचीही नवरूपं. त्यापैकी पहिली जी आहे त्या ठिकाणी शैलपुत्री. शैल ह्या शब्दाचा अर्थ होतो हिमालय. हिमालयाची मुलगी म्हणजे शैलपुत्री. ब्रह्मचारिणी म्हणजे पार्वतीने शंकराची तपश्चर्या करताना जे ब्रह्मचर्य व्रत धारण केलं होतं, त्यामुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणण्यात आलं. कुष्मांडा हे त्या ठिकाणी असणाऱ्या जगदंबेच्या उग्र स्वरूपाचं नाव आहे. स्कंद जननी म्हणजे स्कंदाची माता, म्हणजेच पार्वती, म्हणजेच शंकरासोबत विवाहित झालेल्या पार्वतीचं ते एक रूप आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय स्वामी. कात्यायनी म्हणजे त्या ठिकाणी जिने महिषासुराच्या वधासाठी उग्र रूप धारण केलं ती. कालरात्री जिने अतिशय काळं आणि काळकुट्ट स्वरूप करून भयंकर रूप धारण केलं अशी. त्या ठिकाणी सिद्धिदात्री जी सर्वांना सिद्धी प्रदान करते अशी. थोडक्यात सांगायचा विषय काय की जगदंबेच्या पार्वती स्वरूपाशी संबंधित असणाऱ्या ह्या नवदुर्गा, या 9 दिवसामध्ये ह्या 9 जणींची उपासना करण्याची पद्धत आहे. परंतु आपण सर्वसाधारण जे भाविक आहोत हे 9 रात्रीमध्ये नवदुर्गाची साधना न करता आपल्या इष्टदेवतेची, आपल्या कुलस्वामिनीची त्या ठिकाणी उपासना करत असतो. म्हणजे मला असं वाटतं की जे कोणी देवी भक्त असतील ते नवदुर्गांची उपासना क्वचितच करतात, परंतु त्यांची जी इष्ट असेल, मग कोणाची श्री तुळजाभवानी, कोणाची यल्लम्मा, कोणाची रेणुका माता. यल्लम्मा आणि रेणुका अलग अलग उच्चारण यासाठी करतोय, जे सौंदती स्वरूपामध्ये तिला पुजतात ते यल्लम्मा, जे माहूर परंपरेनुसार पुजतात ते रेणुका. सप्तशृंगी, महाकाली, महालक्ष्मी, मांढरची काळूबाई, जीवदानी देवी, नाना प्रकारचे नाना रूपांची सेवा आपण ह्या 9 दिवसामध्ये करतो आणि तिच्या नावाने स्वतःच्या घरी घट बसवतो. ही घटस्थापना नेमकी का केली जाते, तर जगदंबेने ज्या वेळेला महिषासूर दैत्यासोबत किंवा इतर तिने जे जे दैत्य मारले, महालक्ष्मीने कोल्हासूर मारला, जगदंबा तुळजाभवानीने कुकुरासूर मारला, सप्तशृंगीने महिषासूर मारला, रेणुका मातेने परशुरामाच्या हाताने सहस्रार्जुन मारला, हे जे काही दैत्यांचं वध झाला, दमन झालं, मर्दन झालं, यांचं आणि देवीच्या युद्धाचं प्रतीक म्हणून आपण नवरात्रीकडे बघतो किंवा नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जगदंबा शिलांगण खेळते, अशा पद्धतीची सर्वसामान्य भाविकांची श्रद्धा असते. आता हे जे नवरात्रीचे 9 दिवस आहे, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये इतर सर्व देवी देवतांची शक्ती न्यून झालेली असून जगदंबेची शक्ती सहस्रपटीने वाढलेली असते. म्हणजेच काय, पुरुष सत्ताक पद्धती किंवा पुरुष प्रधान पंचायतन, म्हणजेच असं मानण्यात येतं की भगवान विष्णू ह्या संपूर्ण जगाचे परिपालक आहे, भगवान शंकर संहारक आहे, भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी उत्पन्न करते आहेत, म्हणजे ते उत्पत्ती करतात. परंतु ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनाही बाजूला करून संपूर्ण मातृदेवतेचं राज्य ज्या वेळेला संपूर्ण पृथ्वीवर, अंतरिक्षामध्ये आणि आभामंडळामध्ये चालतं, ते प्रमुख दिवस म्हणजे नवरात्री. म्हणजेच काय, मातृसत्ताक पद्धती. मातृसत्ताक पद्धतीचा ज्या वेळेला उदय होतो, उत्कर्ष होतो आणि ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रकाशित होऊन स्वतःचा विस्तार करते, असे हे नवरात्रीचे 9 दिवस. अशा नवरात्री वर्षातून एकूण 4 वेळेला येतात. आपल्याला सर्वसाधारणपणे एकच नवरात्र माहिती आहे, ते नवरात्र म्हणजे अश्विन महिन्यामध्ये येणारं शारदीय नवरात्र, ज्या वेळेला आपण घटस्थापना करतो. परंतु शारदीय नवरात्राप्रमाणेच चैत्र नवरात्र सुद्धा असतं, जे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते श्रीरामनवमीपर्यंत पाळण्यात येतं. हे दुसरं अश्विन नवरात्र, ज्याच्यामध्ये आपण सर्वांच्या घरोघरी घटस्थापना होते, म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध महानवमीपर्यंतचं शारदीय नवरात्र. तिसरं नवरात्र असतं आषाढ महिन्यामध्ये असणारं गुप्त नवरात्र आणि चौथं असतं पौष महिन्यामध्ये असणारं गुप्त नवरात्र. म्हणजे आषाढ आणि पौष महिन्याचे 2 गुप्त नवरात्री, अश्विन आणि चैत्र महिन्याच्या 2 प्रगट नवरात्री, अशा पद्धतीनुसार 2 प्रगट आणि 2 अप्रगट अशा पद्धतीनुसार एकूण 4 नवरात्री आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता हे जे काही नवरात्री आहे, या नवरात्रीच्या कालामध्ये अनेक जण भाविक भक्त हे उपवास सुद्धा पकडतात. 9 दिवसामध्ये उपवास पकडत असताना काही सर्वसामान्य नियम पाळावे का,
तर हो, सर्वसामान्य नियम सुद्धा पाळावे. घटस्थापना कशी करायची हे तर मी सांगतोच आहे, परंतु नियम कुठले कुठले पाळायचे त्याच्याकडेही एक दृष्टिक्षेप टाकूया. जो व्यक्ती नवरात्री व्रत धारण करणार आहे, म्हणजे नवरात्री व्रताचं पालन करून उपवास पकडणार आहे, अशा स्त्रीने किंवा पुरुषाने, किंवा कुमारिका मुलगी असेल किंवा कुमार मुलगा असेल, वृद्ध असेल, म्हणजेच सांगायचा उद्देश, नवरात्रीचे उपवास बिन लग्नाचे मुलं आणि मुली सुद्धा पकडू शकतात, लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा पकडू शकतात, विधवा स्त्रिया सुद्धा पकडू शकतात, वृद्ध व्यक्ती सुद्धा पकडू शकतात, लहानापासून ते थोरापर्यंत सर्व स्तरातील व्यक्तींना, महिलेला, पुरुषाला त्या ठिकाणी नवरात्रीचे उपवास धरायला चालतात. जो कोणी हे व्रत त्या ठिकाणी पकडणार आहे त्या व्यक्तीने 9 दिवस पायामध्ये चप्पल घालू नये असं मानतात. दुसरा नियम म्हणजे त्या व्यक्तीने गादीवरती झोपू नये, पलंगाचा 9 दिवस त्याग करावा असाही एक प्रघात आहे. या व्यक्तीने 9 दिवस जमिनीवरती चटई अंथरून किंवा सतरंजीवरती झोपावं, गादीचा त्याग करावा, कारण 9 दिवस जगदंबा गादीवर विराजमान असते असं सुद्धा म्हणतात. याबरोबरच त्या व्यक्तीने असत्य बोलू नये, कोणाशी वाईट वर्तन करू नये, मांस मदिरा म्हणजेच मांस आणि मटण, दारू यांना स्पर्श करू नये, त्याबरोबरच धूम्रपान म्हणजे गुटखा, बिडी, सिगारेट किंवा नाना प्रकारचे जे काही अफूची व्यसनं आहेत, गांजा, चिलीम, अजून काय असतं ते, असले कुठलेही व्यसन त्यांनी करू नये. हे सर्वसामान्य नियम त्या व्यक्तीला पाळावे लागतात. आता असं कुठल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे का, तर असं कुठे लिहिलेलं नाही, परंतु कधी कधी शास्त्रापेक्षा पिढी जात रूढीची लागून गेलेली आहे, ती रूढी बलवंत ठरते. म्हणजे बघा, शास्त्र एकीकडे आणि आपल्या रूढी परंपरा एकीकडे, त्यामुळे रूढीला सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे माझ्या मते तरी नवरात्र उपवास पकडणाऱ्या व्यक्तीने हे सर्व विषय त्या ठिकाणी पाळले पाहिजे. आता मूळ मुद्दा येतो की नवरात्रीची घटस्थापना नेमकी कशी करावी ते समजावून घेऊया. घटस्थापना करताना कुठली कुठली काळजी घ्यायची आहे, कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि योग्य पद्धत कुठली हे सुद्धा समजावून घेऊया. नवरात्रीच्या बघा, ज्या दिवशी प्रतिपदा आहे म्हणजेच नवरात्रीची पहिली माळ आहे, त्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त बघावा. मुहूर्त जर माहिती नसेल तर अगदी सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावरती घटस्थापना केलेली सुद्धा शुभ मानण्यात येते. तर ज्या ठिकाणी आपल्याला घटस्थापना करायची आहे त्या देवघरापाशी जागा सर्वात प्रथम फरशी पुसून काढावी, त्यानंतर गोमूत्र शिंपून ती जागा त्या ठिकाणी स्वच्छ करावी. त्या ठिकाणी जमिनीवरती आपण वाघोरी पसरवावी. वाघोरी म्हणजे काय, तर वाघोरी हा आमच्या विदर्भातील शब्द आहे बरं का. बुलढाणा जिल्ह्यामध्ये घटस्थापनेच्या घटाखाली, कळसाखाली जी माती असते, या काळ्या मातीला वाघोरी असं म्हणतात. म्हणजेच शेतातील काळी माती पसरवून घ्यावी. शेतातील काळे माती पसरवल्यावरती त्या मातीची वेदी तयार करावी. वेदी म्हणजेच त्या मातीचा त्या ठिकाणी चौकोनी आकाराचा किंवा गोलाकार पद्धतीचा उंचवटा तयार करून घ्यावा. म्हणजेच मातीचा ढीग तयार करावा आपल्या सोप्या भाषेमध्ये. काही जण त्याला चौकोनी ओट्याचा आकार सुद्धा देतात, ढीग तयार केला तरी सुद्धा चालतो. आता ह्या वेदीवरती म्हणजेच या ढिगाऱ्याच्या मध्यभागी आपण हाताने जागा तयार करून तिच्यामध्ये कलशाची स्थापना करावी. हा कळस त्या ठिकाणी तांब्याचा असलेला अतिशय शुभ आहे. तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पितळेचा कळस सुद्धा स्थापन करू शकता. आता घटस्थापनेसाठी नेमका तांब्याचा कळश ठेवावा की पितळेचा, तर ही आपापल्या घराण्याची पद्धत आहे. तुम्ही तांब्याचाही कलश ठेवू शकता, पितळेचा सुद्धा ठेवू शकता. बऱ्याच कुटुंबामध्ये त्या ठिकाणी मातीचा कळश ठेवण्याची म्हणजे मातीचा घट ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे. आता यापैकी योग्य पद्धत कुठली ती या ठिकाणी मी समजावून सांगतो. ज्यांचं कुळदैवत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता आहे, अशा घराण्यांमध्ये बहुतांशी त्या ठिकाणी मातीचा कलश पाहायला मिळतो, जो योग्यच आहे. ज्यांची कुलस्वामिनी माहूरगड निवासिनी रेणुका माता आहे किंवा सौंदतीची श्री यल्लम्मा देवी आहे किंवा वणीची सप्तशृंगी देवी आहे, अशा भाविकांनी मात्र त्या ठिकाणी तांब्याचा किंवा पितळेचा कळस ठेवणं अधिक शुभदायी आहे. म्हणजे आमच्या माहूर परंपरेनुसार आम्हाला त्या ठिकाणी तांब्याचा कलश मांडावा लागतो, जो आम्ही वंश परंपरेने तांब्याचाच कलश मांडतो. ज्यांच्या घरी मातीच्या कळसाची पद्धत असेल त्यांनी मातीचा ठेवला तरी काही हरकत नाही. मग ह्या तांब्याच्या, पितळेच्या किंवा मातीच्या घटामध्ये आपण शुद्ध पाणी ओतावं. हे पाणी त्या घटाच्या गळ्यापर्यंत भरावं. त्यानंतर त्यामध्ये 1 रुपयाचं सुट्ट नाणं, हळद आणि कुंकू आणि त्याबरोबरच आंब्याची 5 पानं त्याला लावावी किंवा आम्रपल्लव म्हणजे आंब्याची पानं आणि नागवेलीची पानं सुद्धा चालतात. नागवेलीची 5 पानं लावली तरी
पवित्रच आहे आणि वरतून श्रीफळ म्हणजेच नारळ लावावा. आता देवीच्या घटामध्ये कधीही दुर्वा टाकू नये. दुर्वा जगदंबेला वर्जित आहे, हेही एक गुप्तज्ञान मी या ठिकाणी सांगतो. जसं की गणपतीच्या घटामध्ये किंवा इतर सर्वसामान्य घटांमध्ये बऱ्याच वेळेला दर्भ टाकला जातो, परंतु दर्भाला त्या ठिकाणी पवित्र मानण्यात येतं. परंतु देवीच्या घटामध्ये माझ्या माहितीनुसार तरी दुर्वा वर्जित आहे, त्यामुळे दुर्वा कृपा करून त्यामध्ये आपण टाकू नये. हळद कुंकू 1 रुपयाचं नाणं आणि 5 पानं आंब्याची किंवा नागवेलीची लावून वरती नारळ ठेवावा. नारळ ठेवत असताना त्या नारळाचे डोळे वरच्या दिशेला राहतील तो अशा पद्धतीनुसार ठेवावा, म्हणजेच ते जगदंबेचं मुखकमल मानण्यात येतं. आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की कळसाला नारळ लावावा की नाही, घटस्थापनेला नारळ लावावा की नाही. जर घटस्थापनेला आपण नारळ लावला नाही तर त्या ठिकाणी जगदंबेच्या फक्त धडाचीच पूजा होते, मुखाची पूजा होत नाही. त्यामुळे कळसाला नारळ लावणं क्रमप्राप्त आहे. अनेक घराण्यांमध्ये कळसाला नारळ लावला जात नाही. कळसावरती पंथी ठेवल्या जाते आणि पंथीमध्ये दिवा लावला जातो. ही काही घराण्यांची मी पद्धत पाहिली, जी धर्मशास्त्रानुसार पूर्णतः चुकीची आहे. जगदंबेच्या शरीरावर दिवा प्रज्वलित करण्याजागा तो विषय होतो. पूर्वीच्या लोकांनी जरी ती प्रथा सुरू केली असेल तरी आपण कळसावरती पंथी ठेवून तिच्यामध्ये दिवा न लावता कळसाला नारळच लावावा. काही घराण्यांमध्ये मातीच्या कळसाला किंवा तांब्याच्या कळसाला 5 पानं लावतात, परंतु वरतून नारळ न लावता त्याचं तोंड उघडं ठेवतात आणि या उघड्या तोंडामध्ये वरतून माळी सोडतात. म्हणजे 9 दिवसामध्ये ज्या 9 माळी घटाला लावायच्या असतात त्या माळी त्या घटामध्ये सोडतात. ही पद्धत सुद्धा पूर्णपणे चुकीची आहे, कारण ज्या कलशाला नारळ नसतो म्हणजे श्रीफळ नसतो त्या कळसाला अधोमुख असं म्हटलं जातं आणि अधोमुख हा तांत्रिक विधीसाठी वापरण्यात येणारा कळस आहे. तो शुभ कार्याला वर्जित आहे. जगदंबेच्या फक्त धडाची पूजा केल्यासारखं फळ आपल्याला त्यातून प्राप्त होऊ शकतं, मुखाच्या पूजेचं फळ मिळत नाही. त्यामुळे पुन्हा सांगतो, ना वरतून पंथी ठेवावी ना त्या घटामध्ये माळी सोडाव्या, वरतून नारळच लावावा. हे मी 3 वेळेला सांगत आहे. खालचा कळस कुठलाही असो, मातीचा चालेल, तांब्याचा चालेल, पितळेचा चालेल, परंतु स्टीलचा किंवा लोखंडाचा कळस मात्र ठेवू नये. पण वरतून नारळ मात्र देणं क्रमप्राप्त आहे. बरं, काही घरांमध्ये नारळ हा असा उभा न ठेवता तो आडवा ठेवला जातो बरं का. तर आडवा ठेवण्याची जर पद्धत असेल तरी सुद्धा ठीक, परंतु नारळ ठेवणं गरजेचं आहे. काही ठिकाणी कळसाच्या वरती त्या ठिकाणी ताम्हण ठेवण्यात येतं, म्हणजेच तांब्याचं ताट ठेवण्यात येतं आणि या तांब्याच्या ताटामध्ये, ज्याला ताम्हण म्हणतात, या ताम्हणामध्ये तांदूळ पसरून त्याच्यावरती नारळ ठेवण्यात येतो आडवा. असं केलं तरी सुद्धा चालतं, पण वरती नारळ मात्र पाहिजे. काही ठिकाणी काय करतात, घटाला कळसाला वरतून तांब्याचं ताट ठेवतात आणि त्याच्या तोंडावर तांब्याचं ताट ठेवून तिच्यामध्ये तांदूळ पसरवतात आणि ह्या तांदूळामध्ये देवीची मूर्ती ठेवतात किंवा आपल्या घरातील टाक ठेवतात. हे काही ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रामध्ये शिकवलेली पद्धत आहे, जिला मी उघडपणे पूर्णपणे चुकीचं असा करार देतो. त्याचं कारण असं आहे, कळस कशाला म्हणावं, कळस म्हणजे ज्याला वरती शिखा आहे किंवा ज्याला वरती तुरा आहे. नारळाच्या श्रीफळालाच शिखा किंवा तुरा मानण्यात येतो, जे मंदिराच्या कळसाचं प्रतीक आहे, जगदंबेच्या मुखाचं प्रतीक आहे. श्रीफळ म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे आणि ज्याचे 3 डोळे म्हणजे त्रिगुण सत्व, तम आणि रज धारण करण्याचं ते एक पात्र आहे, एक माध्यम आहे. म्हणून सांगतो, हे जे केंद्रामध्ये सांगतात किंवा ताट ठेवून ताटाच्या वरती तांदूळ पसरवून त्याच्यामध्ये टाक ठेवा किंवा मूर्त्या ठेवा, ही पद्धत चुकीचीच आहे. वरती नारळच ठेवा, ताम्हणात ठेवा की थेट कळसावर ठेवा, पण घाटावर नारळ गरजेचा आहे. बघा, या नारळावरती मी किती जास्त फोकस केला, कारण बऱ्याच ठिकाणी तो ठेवला जात नाही. असो, आता हा जो कळसावर ठेवलेला नारळ आहे, 9 दिवस नवरात्र झाल्याच्या नंतर ह्या नारळाचं काय करावं अशी ही एक कमेंट होती. तर 9 दिवसानंतर जो नारळ आपण कळसाला लावला होता तो नारळ त्या ठिकाणी घरामध्ये आपण 1 वर्षासाठी बांधून ठेवू शकतो लाल कपड्यामध्ये, जय बरकत म्हणून किंवा जगदंबेचा आशीर्वाद म्हणून. किंवा तो नारळ आपण जर पाण्याचा असेल तर फोडून त्याचा प्रसाद करून तो घरामध्ये वाटला तरी सुद्धा चालतो. कारण नवरात्रीमध्ये जेव्हा घटस्थापना विसर्जित होते त्यावेळेला जगदंबेचं शक्ती तत्व हे स्वस्थानी गेलेलं असतं. जगदंबेचं तत्व स्वस्थानी गेल्यामुळे नारळामध्ये शक्ती तत्व उरत नाही, म्हणून तो नारळ फोडून प्रसाद करून जर वाटला तर आपल्याला त्याचा आशीर्वादच मिळतो. त्याला जगदंबेचा भग्नपणा असं मानल्या जाणार नाही.
कारण मला एकाची कमेंट होती की सर जर नारळ फोडून खाल्ला तर जगदंबेचं शिर फोडून खाल्ल्यासारखं होईल का? तर अजिबात नाही. जोपर्यंत घटस्थापना पूर्ण असते, ती उभी असते, तोपर्यंत ते जगदंबेचं स्वरूप आहे. त्याचं एकदा महानवमीला विसर्जन झालं की जगदंबेचं शक्तितत्व स्वस्थानी जातं. नंतर त्या नारळाला साध्या नारळाची उपमा म्हणजे दर्जा प्राप्त होतो. आपण ते फोडून नंतर खाऊ शकतो. आता पुढचा विषय म्हणजे एक प्रश्न विचारण्यात आला की नवरात्रीचा जे काही घटाचा नारळ आहे, कळस आहे, या घटाच्या नारळाला मुखवटा लावला तर चालतो का? काही ठिकाणी त्या घटाला चांदीचा किंवा फायबरचा मुखवटा बांधतात. तर हो, आपण त्या घटाला चांदीचा मुखवटा किंवा फायबरचा मुखवटा किंवा प्लॅस्टिकचा मुखवटा जगदंबेचं स्वरूप म्हणून बांधू शकतो. त्याला काहीही हरकत नाही. परंतु 9 दिवस मात्र तो नारळ तिथून काढायला चालणार नाही. जर तो नारळ आपण काढला तर ती घटस्थापना विसर्जित झाली असं मानण्यात येईल. त्यामुळे जर तुम्ही मुखवटा बांधणार असाल तर 9 दिवस त्या मुखवट्याला म्हणजेच त्या नारळाला हलवता कामा मात्र नये. यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की तो म्हणजे त्या धान्य जे असतात, जे आपण पेरतो, ते धान्य कसे पेरायचे? तर बघा, मी विधीच पूर्ण सांगतो. कळसाला आपण पाणी लावलं, नारळ लावला, जी बाजूची वाघोरी आहे किंवा काळी माती आहे, या काळ्या मातीमध्ये आपण त्या ठिकाणी 5 प्रकारची धान्य टाकावी. काही ठिकाणी 7 प्रकारची धान्य टाकतात, काही ठिकाणी 9 प्रकारची धान्य टाकतात. कुठल्याही प्रकारची धान्य घेतलेली शुभच आहे. परंतु त्यातल्या त्यातमध्ये 5 प्रकारची धान्य ही पंचमहाभूताचं प्रतीक असल्यामुळे 5 धान्य घेणं अधिक शुभ. 7 धान्य घेणं सप्तमातृकांचं प्रतीक आहे, ते 5 धान्यापेक्षा थोडं कनिष्ठ. आणि 9 धान्य हे नवदुर्गाचं प्रतीक आहे, ते सर्वात जास्त कनिष्ठ. आता असं का? लोक तर म्हणतील की 5 पेक्षा 7 मोठे, 7 पेक्षा 9 मोठे. पण इथे तत्व तसं नाहीये. नवदुर्गा म्हणजे फक्त जगदंबेचं प्रतिनिधित्व करतायत. सप्तमातृका म्हणजे जगदंबेच्या भगिनीचं प्रतीक करतायत, म्हणजे जगदंबेच्या ज्या सोबती शक्ती आहे त्यांचं प्रतीक करताय. परंतु पंचमहाभूत हे संपूर्ण सृष्टीचं प्रतीक आहे. म्हणजेच त्या ठिकाणी सृष्टीमध्ये सप्तमातृका आहे, सप्तमातृकांच्या सोबत नवदुर्गा आहे. म्हणून नवदुर्गा आणि सप्तमातृकांपेक्षा पंचमहाभूतांची तत्व त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरतात. त्यामुळे 5 प्रकारची धान्य जे पंचमहाभूताचं प्रतीक आहे, या 5 धान्यांचंच आपण त्या ठिकाणी मिश्रण टाकावं. पण ज्यांना 7 किंवा 9 टाकायचे असेल तेही टाकू शकतात. आता 5 प्रकारची धान्य किंवा 7-9 प्रकारची धान्य एकत्र करून ती त्या ठिकाणी पसरवून त्या वाघोरीमध्ये, त्या मातीमध्ये मिसळवावी, खालची वरची खाली करावी. आणि काही ठिकाणी दुर्डीमध्ये म्हणजे छोट्या टोपलीमध्ये, त्या ठिकाणी परडीमध्ये घटस्थापना करण्याची पद्धत आहे. ती पद्धत सुद्धा योग्य आहे, ती पद्धत सुद्धा चालते. काही ठिकाणी ताटामध्ये माती टाकून ताटामध्ये घट बसवतात, ही पद्धतही श्रेष्ठ आहे. काही ठिकाणी थेट जमिनीवरती माती टाकून बसवतात, ही पद्धत सर्वोत्तम आहे. कारण थेट जमिनीवर धान्य टाकल्यामुळे जमिनीच्या भूतत्वावरती जगदंबेचं सृजन होतं. त्यामुळे ही पद्धत त्या ठिकाणी सर्वोत्तम. किंवा तुम्ही ताटामध्ये किंवा परडीमध्ये सुद्धा घट मांडू शकता. आता पुढचा एक विषय म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस काही जण स्वतःच्या पोटावर किंवा छातीवरती घटस्थापना करतात. तसे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा आपण सोशल मीडियावर पाहतो की एखादे बाबा, बुवा, महाराज किंवा एखादी महिला स्वतःच्या पोटावरतीच धान्य वगैरे टाकून घेते, तिच्यावर घटस्थापना करते, 9 दिवस तिथे झोपते. मी या प्रकाराला पूर्णपणे चुकीचं मानतो. त्याचं कारण असं आहे, आपल्या ह्या शरीरामध्ये लोभ, मद, मोह, ईर्ष्या, मत्सर, काम, क्रोध हे षड्रिपू कुठून भरलेले आहे. आपल्याला लघवी आणि संडास म्हणजेच त्या ठिकाणी असणारे विकार सुद्धा आहे. आपल्या मनामध्ये 56 प्रकारचे भोवरे फिरतात. अशा ह्या आपल्या शरीरावरती जगदंबेची घटस्थापना करणे, मग तिथे तुम्हाला लघवी येते, तिथे तुम्हाला संडास येते, मग 9 दिवस ती रोखून धरणे, आपल्याला जांभळ्या येतात, तब्येत खराब होते, अशा अपवित्र शरीरावरती पवित्र घटस्थापना करू नये या मताचा मी आहे. परंतु असो, ज्यांची त्यांची पद्धत आहे. पण मला तरी हा पब्लिक सिटीचा प्रकार भक्तीपेक्षा अधिक वाटतो, कारण यातून भक्ती कमी आणि पब्लिक सिटी अधिक घडते. असो, आता
घटाचा विषय मी सांगितला. धान्य तुम्ही पेरलं, धान्य पेरल्याच्या नंतर दररोज ह्या धान्याला दिवसातून 2 वेळेला पाणी शिंपत जावं. परंतु पाणी शिंपताना ते घटाच्या अवतीभोवती धान्यावरती शिंपडावावं. काही ठिकाणी थेट त्या नारळावरतीच पाणी ओततात आणि नारळाला पाणी ओतून असं म्हणतात की नारळाला आंघोळ घातली म्हणजे देवीला आंघोळ घडते. असं करू नये. नारळावर पाणी ओतल्यामुळे घट विसर्जित झाला असं मानण्यात येतं. त्यामुळे नारळाला आणि घटाला पाणी न ओतता अवतीभोवतीच्या मातीवर आणि धान्यावरती पाणी शिंपडावावं. आता काही ठिकाणची पद्धत अशी आहे की तो जो मातीचा घट आहे त्या मातीच्या घटामध्ये रोज पाणी ओतल्या जातं. कारण त्यांच्या मते मातीच्या घटातून पाणी खाली झिरपत जातं, म्हणून त्याला रोज पाणी ओतावं. परंतु रोज पाणी जर तुम्ही ओतत असाल तर तुम्हाला रोज तो नारळ काढावा लागेल, रोज त्यामध्ये नवीन पाणी ओतून पुन्हा नारळ ठेवावा लागेल. म्हणजे रोज तो घट त्या ठिकाणी उत्थापित होईल, विसर्जित होईल. ते धर्मशास्त्रानुसार पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे असा प्रकार करू नये. पहिल्या दिवशी घटामध्ये जेवढं पाणी भरलं तेवढंच भरलं. आणि मी यासाठी एक उपाय सांगतो. तुम्ही ज्या वेळेला बाजारातून घट विकत आणता, हा घट विकत आणल्यानंतर तो जर मातीचा असेल तर त्याला त्या ठिकाणी 4 ते 5 तासासाठी डीप पाण्यामध्ये बुडवून ठेवावं. म्हणजे बादलीमध्ये पाणी घ्यावं आणि त्यामध्ये तो घट बुडवून ठेवावा, जेणेकरून त्याच्यामध्ये पूर्णतः पाणी मुरलं जातं. तो घट भाजलेला असतो. भाजलेला असल्यामुळे तो विरघळत नाही, उलट तो पाणी पिऊन त्या ठिकाणी टणक बनतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतल्यानंतर ते पाणी खाली झिरपत नाही. 9 दिवस ते पाणी टिकतं. फार तर फार त्या गळ्यापासून ते त्याच्या पोटापर्यंत म्हणजे अर्ध्या घाटापर्यंत येईल, परंतु पूर्णपणे घट कोरडा होणार नाही, शुष्क होणार नाही. आता ज्यांचे घट तांब्याचे पितळाचे असतील त्यांचा तर काही विषयच नाही, तो तर घट पाझरतच नाही. आता त्या ठिकाणी एक चुकीची पद्धत ती अशी की बघा, काही घरांमध्ये किंवा जास्त करून खेड्यापाड्यामध्ये स्वतःच्या घरामध्ये घट बसवला जात नाही. तर त्या गावामध्ये जे कुठलं देवीचं मंदिर असेल, ग्रामदेवतेचं मंदिर असेल, त्या ग्रामदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन घट बसवला जातो. आता त्या ठिकाणी संपूर्ण गावाचेच घट त्या मंदिरामध्ये येतात आणि एकच प्रकारची चिखल आणि घाणेरडेपणा त्या मंदिराला प्राप्त होतो. आणि त्या मंदिरामध्ये घट बसवल्यामुळे शक्ती तत्वाचा, शक्ती साधनेचा, शक्तीच्या ऊर्जेचा कुठलाही लाभ घटस्थापना करणाऱ्या व्यक्तीला होत नाही. म्हणून गावच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन जर घट बसवायचे असतील कोणाला, तर त्यांनी त्या गावच्या देवीच्या मंदिरामध्ये वेगळा घट बसवावा व स्वतःच्या घरी स्वतःचा वेगळा घट बसवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्यावं. याचं उदाहरण मी या ठिकाणी 2 गावावरून देईल. गावाची नावं सांगतो. 5 ते 7 वर्षापूर्वी मी एकदा इथे सिंदखेड राजा तालुक्यामध्ये असणाऱ्या टाका शिवणी नावाच्या एका खेड्यामध्ये गेलो होतो. या टाका शिवणी नावाच्या खेड्यामध्ये तुळजाभवानी देवीचं जागृत मंदिर आहे. तुळजाभवानीचं ते एक उपस्थान आहे. या भवानी मातेच्या मंदिरामध्ये त्या गावातील लोकांनी आणून घट बसवले होते. घट बसवण्याची कला अशी की तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी काही जणांनी दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजनाला जे बोळके वापरतो ते बोळके आणून त्याचीच घटस्थापना केली होती. काही जणांनी संक्रांतीमध्ये आपण जे सुगड वापरतो ते सुगडे आणून त्या सुगड्यावर घटस्थापना केली होती. काही जणांनी मातीचे मोठे घट बसवले होते आणि 2 बहादरांनी चक्क ऑइल पेंटच्या 2 डब्या आणून त्या डब्या ठेवून दिलेल्या होत्या. ऑइल पेंटची डब्बी कुठली, तर 50 ग्रॅम ऑइल पेंट ज्या डब्बीत मिळतो, त्या डब्बीचा आकार एवढासा असतो फक्त. ती डब्बी पूर्णपणे रिकामी केलेली, तिच्यामध्ये पाणी भरलेलं आणि ते ऑइल पेंटच्या डब्बीलाच 5 आंब्याची पानं लावून तिला तिथं ठेवून दिलेलं होतं. जे अगदी मला लहान मुलाच्या खेळ भांड्यासारखं भांडं वाटलं आणि आश्चर्य सुद्धा वाटलं. तिथे एक पुजारी होते. मी त्या पुजाऱ्यांना विचारलं. ते पुजारी मला चांगले मानणारे होते. त्यांना मी विचारलं, अहो हा काय प्रकार आहे? ते म्हटले, खेड्यामधील घटस्थापना अशीच असते. अहो म्हटलं, पण ऑइल पेंटच्या डब्बीमध्ये? हो म्हटले, त्याला काय करणार, आता त्या लोकांना कळायला पाहिजे. आणि मग मी विचारलं, इथे एवढे कळस ठेवलेले आहे, एकाही कळसाला नारळ नाही. मला त्या महाराजांनी सांगितलं, मूळ जी गाभाऱ्यामध्ये तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे तिच्या बाजूला मुख्य मंदिराची घटस्थापना होते. त्या घटस्थापनेला नारळ असतो, खाली व्यवस्थित माती टाकलेली असते. 9 दिवस 9 माळी चढतात, म्हणजे मुख्य गाभाऱ्यातील देवतेची घटस्थापना व्यवस्थितपणे होते. पण गावभरातून जे घट कळसामध्ये तिथे कळस लोक आणून बसवतात त्यांना आम्ही बाहेरच्या वरांड्यामध्ये जागा देतो, मग ते त्या ठिकाणी कसाही घट बसवतात. आणि मग मी एक साहजिक प्रश्न विचारला
की आपला घट कुठला हे समोरच्या माणसाला ओळखायला येतं का? तर ते म्हटले अजिबात नाही. पहिल्या दिवशी येऊन जी महिला घटस्थापना करून जाते, दुसऱ्या दिवशी आलेली महिला दुसऱ्याच कुठल्या तरी घटामध्ये पाणी ओतून जाते. असं 9 दिवस 9 महिला येतात, वाटेल त्या घटाला हळद कुंकू लावतात, वाटेल त्या घटामध्ये पाणी ओततात, वाटेल त्या घटावरती माळ सोडतात आणि निघून जातात. म्हणजेच काय, त्या ठिकाणी अक्षरशः दयनीय अवस्था त्या घटस्थापनेची मला वाटली. हा आपल्या हिंदू धर्माचा लॉस आहे, ऱ्हास आहे. असला प्रकार कृपया करू नये. आणि म्हणून सांगतो, ज्यांना गावदेवीच्या मंदिरामध्ये असले कळस बसवायचेच असतील त्यांनी स्वतःच्या घरी साग्र संगीत देवघरावरती व्यवस्थित कळस बसवावा, गावदेवीजवळ दुसरा बसवावा. आतापर्यंत जर तुम्ही स्वतःच्या घरी घटस्थापना केलीच नसेल तर काही हरकत नाही. जो योग्य मार्ग आपल्याला सापडतो आणि कळतं की बाबा आपण काल चुकत होतो पण व्यवस्थित हा मार्ग आहे, तर आपण ताबडतोब चुकीचा मार्ग सोडून चांगला मार्ग, नवीन मार्ग धरला पाहिजे. त्या पद्धतीनुसार या वर्षीपासून जरी घरी नवीन घटस्थापना तुमच्यापैकी काही जणांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर सुरू केली तर मला आनंदच वाटेल. गावाच्या मंदिरामध्ये काय धिंगाणा घालायचा गावच्या लोकांना तो घालून द्या, कारण ते काही एकाचं राज्य नसतं. एक ना धड भाराभर चिंधी या पद्धतीनुसार सर्व गावाचेच लोक तिथं आलेले असतात. आपण आपल्या घरी व्यवस्थित घटस्थापना करावी आणि गावची प्रथा असेल तर एक घट तिथे नेऊन बसवायला हरकत नाही. दुसरं उदाहरण मला द्यायचं ते म्हणजे जामवाडी शहर. जामवाडी शहर हे जालना शहराच्या अंतर्गत येतं. त्या ठिकाणी माझा स्वतःचा तर शिष्य आहे योगेश कंठाळे म्हणून, तो स्वतः माझा चेला आहे आणि तिथलच्या रेणुका देवीचा पुजारी आहे. रेणुका देवीचं मंदिर आहे त्या गावाला आणि ती रेणुका देवी त्याची ग्रामदेवता आहे जामवाडी गावची. तिथे सुद्धा घरी कोणीच घट बसवत नाही, सर्वजण जाऊन ते रेणुका देवीच्या मंदिरामध्येच घट बसवतात. आणि घट बसवण्याची त्यांची पद्धत अशी आहे की त्या ठिकाणी ते देवीच्या समोर एक 2 फूट खोल असा खड्डा खणतात, चौरस खणतात एक असा, आणि त्या चौरसामध्ये गावच्या बायांचे घट बसवणं चालतात. घट बसवायची पद्धत कशी, तर एकावर एक 4 ते 5 अशी घटांची उतरंड ठेवण्यात येते. कारण गड्डा असतो लहान, पूर्ण गावामधून घट जास्त प्रमाणात येतात, तेवढ्याच जागेमध्ये तेवढे घट ऍडजस्ट करायचे असतात. मग काय करण्यात येतं, एक महिला येऊन स्वतःचा घट खाली ठेवते, दुसरी येऊन तिच्यावर स्वतःचा ठेवते, तिसरी येऊन तिच्यावर स्वतःचा ठेवते. अशा एकेका घटावर 5-5, 6-6 घटांची उतरंडच्या उतरंड त्या ठिकाणी तयार होते आणि गड्डा भरून ते सर्व घट असतात, एकाखाली एक एकाखाली एक. मग मी ती पद्धत पाहिली आणि माझ्या चेल्याला योगेशला विचारलं, अरे बाबा याला एकाही घटाला नारळ नाही. तर उत्तर पुन्हा तेच. तो मला म्हटला, भाऊ, म्हणजे माझे चेले मला भाऊ म्हणतात, तुमचं ऐकल्यापासून मी माझ्या घरी दुसरी घटस्थापना व्यवस्थित करतो, तिला नारळ वगैरे लावतो आणि मुख्य रेणुका देवीची घटस्थापना ही देवीच्या बाजूला व्यवस्थित केलेली होती. कळस होता, त्याला नारळ होता, त्याला माळा सोडलेल्या होत्या. पण हे जे गावच्या लोकांची घटस्थापना आहे म्हणे, हिला नारळ लावताच येत नाही, कारण एकावर एक घट ठेवायचे असतात. मग मी विचारलं याची पूजा कशी होते. त्यांनी मला सांगितलं, एक महिला पाणी घेऊन येते, वरच्या घटामध्ये पाणी टाकते, दुसरी महिला येते, या सर्व घटापैकी कुठला घट रिकामा आहे तो एक एक घट वर करून पाहते, जो घट रिकामा दिसेल त्या घटामध्ये पाणी ओतते, हळद कुंकू ओतते, त्याच्यावरती एक माळ टाकून देते आणि चालल्या जाते. ही सुद्धा अतिशय चुकीची प्रथा आहे आणि असे घट खालीवर करण्यामध्ये बरेच घट त्या ठिकाणी फुटून जातात. फुटलेल्या घटाला बाजूला काढण्यात येतं, म्हणजे नवरात्रीच्या आधीच त्या घटाचा भग्नपणा होतो. अशामुळे गावावरती आणि अवघ्या त्या भक्तावरती जगदंबेचा कोप होऊ शकतो, याची ही नोंद घ्यावी. आणखीन एक पद्धत मी त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये पाहिली की घटस्थापनेला घटाला 9 माळी सोडल्या जात नाही. पद्धत अशी असते की घटाच्या वरती अधांतरी 9 माळी सोडल्या गेल्या पाहिजे, 9 दिवसाच्या 9 माळी. परंतु नगर जिल्ह्यामध्ये एका खेड्यामध्ये असं आहे की कळस बसवल्या जातो, घट बसवल्या जातो, या घटाला हार तयार केला जातो आणि 9 दिवसाचे 9 हार म्हणजे माळेचाच हार तयार करून तो घटाला घालून देतात. असे 9 दिवसाचे 9 हार घटाला घालतात, 9 माळी चढल्या म्हणून सांगतात. वरती मात्र माळ टांगल्या जात नाही. धर्मशास्त्रानुसार ही माळ वरतूनच टांगल्या गेली पाहिजे. आता नेमकं ह्या मागचं शास्त्र काय आणि ही माळ का टांगावी हे सुद्धा आपण समजावून घेऊया. बघा,
जगदंबेने ज्या वेळेला महिषासुरासोबत युद्ध केलं त्यावेळेला जगदंबेच्या अंगावरती आकाशातून देवी देवता पुष्पवृष्टी करत होते. जगदंबेच्या अंगावरती 9 दिवस देवांनी केलेल्या पुष्पवृष्टीचं म्हणजे फुलांच्या वर्षावाचं प्रतीक ह्या 9 माळी आहे. नवदुर्गांचं प्रतीक ह्या 9 माळी आहे. 9 शक्ती तत्वांचं प्रतीक ह्या 9 माळी आहे. त्यामुळे देवांनी जसं जगदंबेवरती आकाशातून अलगदपणे फुलं उधळली तशाच पद्धतीनुसार आकाश मार्गातून अधांतरी माळी घटावर टांगल्या गेलेल्या पाहिजे. त्यामुळे 9 दिवस 9 माळी अधांतरी टांगाव्या. जिथे आपण घटस्थापना केली तिथे वरती एखादी काडी बांधावी किंवा एखादा खिळा ठोकावा भिंतीला आणि त्याच्यावरून अलगदपणे आपण त्या माळी घटावरती सोडाव्या. घटावरती माळी सोडत असताना त्या माळी घटाच्या नारळावरती सोडाव्या. एखाद्या वेळेला जर माळ नारळापर्यंत पोहोचत नसेल तर ती तशी घटाच्या वरती हवेत तरंगली तरी चालेल, परंतु त्या हवेमध्ये अधांतरी कळसाच्या वरती हव्या. त्याला असं कळसाला हार करून घालणे किंवा काही ठिकाणी मी पाहिलं नारळ नसतो तर मग घटाच्या आतमध्येच माळ सोडली जाते, ही पद्धत चुकीची आहे. पुढचा विषय म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दिवस कुठल्या कुठल्या माळी आपण घातल्या पाहिजे आणि ही माळ बनवायची कशी. तर बघा, पंचरंगी धागा चालेल, लाल रंगाचा धागा चालेल, पिवळा धागा चालेल किंवा पांढरा धागा आपला नॉयलॉनचा घेतला किंवा सुती घेतला तरी सुद्धा चालेल. फक्त काळ्या रंगाचा धागा माळी घालण्यासाठी घेऊ नये. रंगीत किंवा पांढऱ्या रंगाचा धागा घेऊन त्या ठिकाणी आपण त्याचा फासा तयार करावा आणि फाशामध्ये आपण त्या ठिकाणी एक एक फूल किंवा एकेका झाडाचं पान अशा पद्धतीनुसार 9 त्या ठिकाणी फुलं किंवा 9 पानांची माळ तयार करावी. कोणी 7 पानांची करतं, कोणी 11 पानांची किंवा 11 फुलांची करतं. या ठिकाणी अशी संख्या काही फिक्स नाही आहे की 9 पानांचीच पाहिजे, परंतु 9 आकडा शुभ असल्यामुळे नवरात्रीसाठी 9 पानांची किंवा 9 फुलांची माळ शुभ मानण्यात येते. आता 9 दिवस तुम्ही फुलांची माळ 9 वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा अर्पण करू शकता, परंतु काही खास तोडगे किंवा जुन्या रूढी परंपरा अशा आहे की पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानाची माळ बनवतात. म्हणून तुम्ही घरच्या घरी जर करत असाल तर तुम्ही पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानाची माळ बनवावी. नागवेलीचं पान घ्यावं, तिचा देठ त्या ठिकाणी फाशामध्ये अडकवावा आणि गाठ मारावी. अशा 9 पानांची माळ पहिल्या दिवशी द्यावी. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपल्या हाताला मिळेल त्या फुलांची, फळांची, पानांची माळ घातली तरी सुद्धा चालते. सुवासिक फुले किंवा त्या प्रकारे सुगंधित फुले, रंगीत फुले किंवा त्या फुलांची पानं असे फुलं त्या ठिकाणी पवित्र झाडाची आपल्याला चालतात. पारिजातक असेल, जाई जुई चंपा असेल, चमेली असेल, त्या ठिकाणी गुलाब असेल, गलांडा असेल, गुलछडी असेल, रातराणी असेल किंवा मोगरा असेल किंवा त्या ठिकाणी झेंडूची फुलं असतील, कुठल्याही फुलांची माळ ज्या ठिकाणी पवित्र आहे. स्वास्तिकाच्या झाडाची पानं चालतात, जास्वंदाच्या झाडाची पानं चालतात, जास्वंदाची फुलं चालतात. पवित्र झाडांची कुठलीही पानं फुलं आपण त्या ठिकाणी घालू शकतो. परंतु मी या ठिकाणी सांगतो, जगदंबेला तुळशीच्या मंजुळाची किंवा तुळशीच्या पानांची माळ घालू नये. अनेक ठिकाणी तुळशीच्या पानांची माळ घातली जाते. म्हणजे पूर्वी मी सुद्धा तुळशीच्या पानांची आणि तुळशीच्या मंजिरीची माळ जगदंबेला घालत होतो, परंतु मला माझे पूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती यांनी एकदा तो प्रकार पाहिला आणि मला सांगितलं की जगदंबेला दुर्वा आणि त्याबरोबरच असणारी तुळस आणि तुळशीच्या मंजिरा ह्या 3 वनस्पती कधीही अर्पण करू नये. त्याबरोबर मी ह्या 3ही वनस्पती बंद केल्या. आपण सुद्धा याचं पालन करावं. जर तुळशीची पानं वापरत असाल ती इथून पुढे वापरू नये. त्याबरोबरच घटस्थापना किती करावी, म्हणजेच किती कलश आपण बसवू शकतो याचं सुद्धा एक उदाहरण घेऊया. काही घराण्यांमध्ये 1 कळस असतो, काही घराण्यांमध्ये 2 कळस असतात. जसं माझ्याकडे परंपरेनुसार 2 कळस आहे, तर हे 2 कळस मला स्थापन करावे लागतात. 2 कळस वेगवेगळे असून दोन्ही कळसाला 9 माळी 9 दिवस वेगवेगळ्या घालाव्या लागतात. काही घराण्यांमध्ये एकाच कळसाची परंपरा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणी स्वतःच्या घरातही 1 कळस बसवेल आणि गावदेवीच्या मंदिरातही दुसरा कळस बसवेल. काही घराण्यांमध्ये त्या ठिकाणी दुर्गा देवी बसवली जाते पहा. म्हणजे स्वतःच्या घराच्या बाहेर स्टेज वगैरे तयार करून सार्वजनिक गल्लीची किंवा स्वतःची वैयक्तिक दुर्गा देवी बसवतात. मग जर तुम्ही दुर्गा देवी बसवत असाल तर तुम्हाला दुर्गा देवीजवळ वेगळा कळस स्थापन करावा लागेल. म्हणजे दुर्गा देवीच्या पायापाशी वेगळी घटस्थापना, स्वतःच्या घरच्या देवघरामध्ये वेगळी घटस्थापना. कारण त्या ठिकाणची घटस्थापना ही स्वतःच्या कुळरक्षणासाठी घरातील असते आणि बाहेरच्या दुर्गा देवी जवळची जी घटस्थापना आहे ती सार्वजनिक स्वरूपामध्ये दुर्गोत्सव या नावाखाली असेल. म्हणून घटांचा उद्देश वेगवेगळा आहे, म्हणून दोन्ही घटस्थापना वेगळ्या वेगळ्या व्हायला पाहिजे.
आणखीन एक त्यातला उपप्रश्न येईल तो असा की नवरात्रीची घटस्थापना करत असताना भाऊ विभक्त राहतात, भाऊबंद वेगवेगळे राहतात. समजा एका घरामध्ये 3 किंवा 4 भाऊ असतील, चारही भाऊ जर वेगवेगळे राहत असतील तर फक्त मोठ्या भावाच्या घरीच घटस्थापना केली जाते. त्याच्या लहान्या घरांमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाच्या भावा बहिणीच्या घरी घटस्थापना केली जात नाही. कारण म्हणतात आमचे घट मोठ्या घरी आहे, म्हणजे आमच्या मोठ्या बंधूकडे आहे. तर मी सांगतो धर्मशास्त्रानुसार जिथे चूल वेगळी होते तिथे कुलाचार सुद्धा वेगळे होतात. मोठ्या भावाच्या घरी जर घटस्थापना होते तर त्याच्या खालच्या भावांच्या घरी रोज जेवण केलं जातं, रोज आंघोळ केली जाते, रोज त्यांना भूक लागते, रोज त्यांना झोप येते, रोज ते कामाला जातात. आपल्याला भूक लागते, झोप येते, तहान लागते. आपल्याला भूक, तहान, झोप सर्व गोष्टींची वासना आहे. धर्मशास्त्र सांगतं चूल वेगळी झाली तर कुळाचार सुद्धा वेगळा व्हायलाच पाहिजे. म्हणून प्रत्येक भावाने स्वतःचा स्वतंत्र घटस्थापना, कलश स्थापना स्वतःच्या घरी केलीच पाहिजे. आणि ज्यांच्या घरी ही पद्धत नसेल त्यांनी या वर्षीपासून बिनधास्तपणे सुरू करा. नवीन घटस्थापना करायची असेल तर फारसं काहीच अवघड नाही. पान आणि सुपारी घ्यावी, 2 पानं विड्याची, त्यावरती 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, त्याला हळद कुंकू लावावं, स्वतःच्या देवघरापाशीच त्याला ठेवावं, पानाचा देठ देवाकडे ठेवावा आणि टोक स्वतःकडे ठेवावं. हात जोडून प्रार्थना करावी की हे जगदंबे, हे कुलस्वामिनी माते, हे अंबाबाई, आत्तापर्यंत आम्ही तुझी घटस्थापना कधीच केलेली नाही. या वर्षीपासून आम्हाला तुझी घटस्थापना करण्याची इच्छा आहे. चुकीभुली माफ कर आणि मी जी घटस्थापना करत आहे ती कृपया तू समजून घे आणि पोटाशी घे आणि बिनधास्तपणे घटस्थापना सुरू करावी, काहीही हरकत नाही. ही विधी तुम्ही सर्व पितरी अमावस्येला करावी, म्हणजे 1 दिवस आधी करावी आणि दुसऱ्या दिवशी घटस्थापना करून घ्यावी. आता सर्व पितरी अमावस्येला देवीला पान सुपारी ठेवायला चालते का? तर हो, बिनधास्तपणे चालते. जगदंबा 24 तास अष्टप्रहर जागृत आहे, तिला कोणताही दिवस वर्जित नाही. पुढचा विषय म्हणजे आता 9 दिवसांची घटस्थापना आपण केली तर ह्या 9 दिवसाच्या घटस्थापनेमध्ये फुलवरा कितव्या दिवशी बांधावा? फुलवरा म्हणजे काय? तर त्या ठिकाणी कणकेपासून किंवा मैद्यापासून विशिष्ट प्रकारच्या पुऱ्या अशा पतल्या पतल्या लाटल्या जातात आणि या पातळ पुऱ्या त्या ठिकाणी तळून त्याचा एक गुच्छा तयार करून तो गुच्छा फुलवरा म्हणून देवीच्या मुखवट्यावर बांधण्यात येतो. या फुलवऱ्याचं काय शास्त्र आहे, काय नाही, यावरती मी देवीच्या फुलवऱ्याचं शास्त्र यावरती एक विस्तृत व्हिडिओ तयार केलेला होता. त्या व्हिडिओची लिंक शक्य असेल तर मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तुम्ही त्यावरती जाऊन फुलोरा का बांधतात, कितव्या माळेला बांधावा, त्याचं शास्त्र काय, हे सर्व बारकाईने पाहू शकता. इथे ढोबळमानाने एवढं सांगतो, फुलोरा तुम्ही त्या ठिकाणी पातळ पुऱ्यांचा तळून बांधू शकता, कणकेच्या किंवा मैद्याच्या, किंवा आपण बत्ताशापासून तयार केलेला फुलोरा सुद्धा बांधू शकतो, किंवा त्या ठिकाणी खारीक, खोबऱ्याचे काप यांना त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारे दोऱ्यामध्ये गुंफून त्याचाही फुलोरा काही घराण्यांमध्ये तयार करतात. तोही फुलोरा त्या ठिकाणी जगदंबेला मान्य आहे. हा फुलवरा 5व्या माळेला किंवा 7व्या माळेला बांधतात. अधिक तर तो 5व्या माळेला म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशीच बांधावा. ज्यांच्या घराण्यामध्ये सप्तमीला बांधण्याची पद्धत आहे त्यांनी सप्तमीला बांधावा. जसं आमच्या गुरुगादीला परशुराम नाना आंभोरे यांच्यापासून आलेली प्रथा अशी आहे की पंचमीच्या दिवशी न बांधता सप्तमीच्या दिवशी बांधतात. तर आम्ही सप्तमीला बांधतो, पण ज्यांची पद्धत पंचमीला असेल ते पंचमीलाही बांधू शकतात. आता माझे काही शिष्य हे पूर्वी जर पंचमीला फुलवरा बांधत असतील तर त्यांनी यंदापासून सप्तमीला फुलवरा बांधला तरी सुद्धा चालेल. या आधी माझे कुठले शिष्य जर कळसाला नारळ लावत नसतील त्यांनी या वर्षीपासून आपापल्या घटस्थापनेला नक्कीच नारळ लावावा. ती आपल्या गुरुगादीची परंपरा सुद्धा आहे. हेही आजच्या व्हिडिओतून मी माझ्या समस्त शिष्यांनाही सांगतो आणि याबरोबर लाडक्या जनतेला तर मी बोलतच आहे. आता पुढचा विषय येऊन जातो की नवरात्राचे घट कितव्या दिवशी हलवावे. तर बघा, धर्मशास्त्रानुसार महानवमीच्या दिवशीच नवरात्र उत्थापित झालं पाहिजे, म्हणजे महानवमीला घटस्थापना विसर्जन करावी लागते. काही ठिकाणी सप्तमीलाच घट हलवतात, काही ठिकाणी अष्टमीला हलवतात, जे धर्मशास्त्रीय दृष्ट्या चुकीचं आहे. आता हवन झाल्याशिवाय घटस्थापना हलवू नये. हवन घरोघरी व्हायला पाहिजे, परंतु घरोघरी तो शक्य नसतो. त्यामुळे आपल्या गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये ज्या दिवशी अष्टमीचा हवन होईल तो अष्टमीचा हवन होऊ द्यावा आणि नवमीच्या दिवशी जगदंबेला नैवेद्य दाखवून आपण घटस्थापना उचलवावी. काही ठिकाणची पद्धत आहे की सप्तमीच्या दिवशीच देवीला नैवेद्य दाखवतात आणि सप्तमीला 7व्या दिवशीच घटस्थापना उठवतात. काही दिवशी अष्टमीला होम झाल्याबरोबर घट हलवतात. परंतु
परंतु धर्मशास्त्रीय दृष्ट्या हवन सप्तमीच्या रात्री करणाऱ्यांना करू देत, अष्टमीच्या रात्री करणाऱ्यांना करू देत, काही जण नवमीला सुद्धा हवन करतात त्यांना सुद्धा करू देत, पण घट मात्र 9व्या दिवशीच हलवावा. कारण आपली आरती आहे, नवरात्र घटी 9, घटास माळा चढत्या 9, दिवारी दीप गहू गहू, निर्वाणीचे पारणे 9. म्हणजेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घटाला जेव्हा 9 माळा चढवल्या जातात तेव्हा दिवारी दीप गहू गहू याचा अर्थ असा की घरामध्ये गहू धान्याला बरकत येते. म्हणजे 9 दिवस पूर्ण करणाऱ्या घरामध्येच जगदंबेचा खरा निवास असतो, असा ह्या गाण्याचा अर्थ आहे. म्हणून नवरात्र, मग 9 आकडा पूर्ण व्हायला नको का? व्हायलाच पाहिजे. 9 दिवस पूर्ण करा. असू द्या गावची पद्धत, 7व्या दिवशी घट हलवण्याची, 8व्या दिवशी घट हलवण्याची, कोणाला काय गोंधळ घालायचा तो घालू द्यावा. आपण आपला घट 9व्या दिवशीच उचलवावा. आणि अशा वेळेला मी तुम्हाला सांगतो, आपल्या कुटुंबातील किंवा शेजारचे पाजारचे किंवा गावातील लोक विरोध करायला सुद्धा येतात. हे माझ्या काही शिष्यांना सुद्धा घडलं. म्हणजे जेव्हा माझ्या शिष्यांनी 9व्या दिवशी घट हलवला तेव्हा त्यांच्या गावातील काही लोक त्यांच्या घरी भांडायला आले. ते म्हटले, आपल्या गावची प्रथा आहे की 7व्या माळेलाच म्हणजे 7व्या दिवशीच आपण होम हवन करून घट हलवतो, तुम्ही 2 दिवस घट शिल्लक कस काय घरामध्ये ठेवला? आता तुमच्यामुळे पूर्ण गावाला संकट येईल. असलं काही पूर्ण गावाला संकट वगैरे येत नसतं. ही अंधश्रद्धा आहे, ही दंडेली आहे, ही हुकुमशाही आहे. त्यांना सांगावं, तुमची काशी तुम्ही करा, आमची काशी आम्ही करतो. 9व्या दिवशीच घट हलवावा, कोणाचंच ऐकू नये. कारण धर्मशास्त्रानुसार 9 दिवस पूर्ण व्हायलाच पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं होतं बघा की नवरात्रीच्या एखाद्या माळेची शास्त्रानुसार घट येते, म्हणजे एकाच दिवशी 2 तिथ्या येतात. मग अशा वेळेला एका दिवशी 2 माळा घालाव्या आणि मग 8व्या दिवशी घट उचलल्या जातात, त्याला काहीच विषय प्रॉब्लेम नाही. परंतु ज्या दिवशी दिनदर्शिकेमध्ये कॅलेंडरमध्ये महानवमी दिलेलं आहे त्या दिवशी घट उठले पाहिजे, हे लक्षात ठेवा. काही घराण्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात, हे सुद्धा धर्मशास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे. दसऱ्याच्या दिवशी घट जरी उठवले तरी चालतात, कारण नवरात्रीचे 9 दिवस मात्र त्या घटाचे पूर्ण भरलेले असतात. आता पुढचा विषय येतो, अष्टमीला किंवा सप्तमीला काही लोक जे होम हवन करतात, या होम हवनामध्ये ज्या वेळेला नैवेद्य दिला जातो, मग आपण नवरात्रीचा उपवास त्याच दिवशी सोडावा का? तर बघा, नवरात्रीचा उपवास आपण 9व्या दिवशीच सोडावा. जरी तुमच्या गावची पद्धत असेल 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी नैवेद्य दाखवण्याची, तर ठीक आहे, त्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये किंवा त्या विशिष्ट मंदिरामध्ये नैवेद्य नेऊन द्यावा. परंतु आपण उपवास करते व्यक्तीचे 9 दिवस पूर्ण भरले पाहिजे, कारण नवरात्रीचे उपवास आहे. मग 9 रात्री जेव्हा उपवास घडेल त्यालाच नवरात्रीचा उपवास म्हणता येईल. 7 दिवसांच्या उपवासाला सप्तरात्रीचा उपवास म्हणता येईल. 8 रात्रीच्या उपवासाला अष्टरात्रीचा उपवास म्हणता येईल. आणि जर 7व्या दिवशीच उपवास सोडला तर मग आपले 6च दिवसांचे उपवास घडतात, त्याला षडरात्रीचा उपवास म्हणता येईल. आपल्याला 9 रात्रीचा उपवास करायचा आहे, नवरात्र, म्हणून 9 रात्री भरल्याच पाहिजे. महानवमीच्या दिवशी उपवास करत्या व्यक्तीने घरच्या कळसाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. आता पुढचा विषय म्हणजे, जर घरातील व्यक्ती ऐकत नसतील तर काय करावं? मग यावरती उपाय असा आहे, घरातील व्यक्ती ऐकत नसतील, त्यांना 7व्या किंवा 8व्या माळेलाच घट उचलायचा असेल आणि ते बळजबरी करत असतील, तर उपवास करत्या व्यक्तीने वाद घालत बसू नये, समजावून सांगावं. तरीही ऐकत नसतील तर घरात भांडण होण्यापेक्षा तो घट उचलून घेऊ द्यावा. पण उपवास मात्र आपण 9व्या दिवशी सोडावा. 9व्या दिवशी रात्री सोडावा, तो सुद्धा रात्री 7-8 वाजेच्या नंतर, म्हणजे संपूर्ण दिवसाच्या महानवमीचा उपवास आपल्याला घडतो. आणि तुम्ही दिनदर्शिकेमध्ये नवरात्रीच्या महानवमीचं तिथी बघा, तिथे दिलेलं असतं महानवमी उपवास, खाली उपवास शब्द दिलेला तुम्हाला आढळेल. कुठलंही कॅलेंडर तुम्ही बघा. मग जर पंचांगानुसार धर्मशास्त्रानुसार महानवमीला उपवास करावा असा खुल्ला निर्देश आहे, स्पष्ट आदेश आहे, मग आपण 7व्या आणि 8व्या दिवशी उपवास सोडून फायदा तो काय? त्यामुळे 9व्या दिवशीच उपवास सोडावा. बघा किती वेळची बडबड करतोय मी, पण हा जीव यासाठी तुटतो की चुकीची विधी घडायला नको. आणखीन एक महत्वाचा विषय जो मी इथे कागदावरती लिहून सुद्धा घेतला, प्रश्न विचारण्यात आलता. एका जणाचा प्रश्न होता की आमच्या गावामध्ये अष्टमीच्या दिवशी बोकड्या कापतात. आणखीन एका जणाचा प्रश्न आहे एका खेड्यावरून, आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्येच, की आमच्या इथे 7व्या माळीला कोंबडा कापतात आणि कोंबडा किंवा बकरा थोडक्यामध्ये बळी देऊन त्याचं मांस मटण शिजवून तो देवीला नैवेद्य आम्ही देतो आणि मटणावर उपवास सोडतो. मागच्या वर्षीपर्यंत आम्ही असंच करत होतो, या वर्षी काय करावं?
बघा, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जे काही जगदंबेच्या घटाभोवती धान्य उगवतं, हे धान्य त्या ठिकाणी सृष्टीच्या नवचैतन्याचं प्रतीक आहे, नवनिर्मितीचं प्रतीक आहे. पृथ्वीवरती धान्य पेरून जसं पृथ्वी धान्याला वाढवते, तशी कलश स्वरूपी जगदंबा मानवतेचं सृजन करते, पालन करते, परिपालनामध्ये मदत करते, असा त्याचा भावार्थ आहे. आणि बकरे कोंबडे कापून त्याचा मांस खाऊन उपवास सोडणे म्हणजे पशु हत्येचं समर्थन आहे. त्यामुळे पवित्र क्षेत्री जरी अष्टमीच्या दिवशी किंवा महानवमीच्या दिवशी बलिदान देऊन बोकड कापत असले तरी सुद्धा आपण आपल्या घरी मांस मटण वगैरे शिजवू नये. आणि जर कोणाच्या घरी तशी पद्धत असेलच तर उपवास करत्या व्यक्तीने मटणावर उपवास सोडू नये. याच्यावरती मला आणखीन एका विशिष्ट समाजामधून प्रश्न विचारण्यात आला. त्या समाजाचं मी नाव घेणार नाही, परंतु त्या घरच्या सुवासीन महिलेने मला विचारलं होतं मागच्या वर्षी की आमची सासूबाई मला 9 दिवस उपवास धरायला लावते, 9व्या दिवशी मटण आणते, ते मटण देवीला दाखवते आणि मला त्या मटणावर उपवास सोडायला सांगते. मी जर तिला विरोध केला तर ती माझ्या नवऱ्याला लावून देते. मग घरामध्ये मोठा भांडणाचा कलह उठतो, आरडाओरडा होतो, प्रथा तोडतेस का म्हणून सांगितलं जातं आणि आपल्या कुळामध्ये मटणच खाण्याची पद्धत आहे असा दाखला दिला जातो. पण माझी इच्छा 9 दिवस उपवास धरल्यावर मटण खाण्याची होत नाही, मी काय करू? हा जसं त्या महिलेचा प्रॉब्लेम आहे तसा आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असू शकतो की बुवा आपली इच्छा नाही पण घरचे लोक ऐकत नाही किंवा घरच्या लोकांची मानसिकता सुद्धा नाही आहे समजावून घेण्याची. तर अशा वेळेला बघा, खरं पाहता तर मांस खायलाच नाही पाहिजे, पण एक पळवाट सांगतो. ज्यांच्या घरी अशी बळजबरी करत असतील किंवा त्यामुळे वाद होणार असेल, अशांनी सर्वात प्रथम कुठल्याही गोड अन्नावरती उपवास सोडून घ्यावा. म्हणजे एक चपाती घ्यावी, तिच्यासोबत कुठलीही साधी भाजी किंवा शिरा, पुरी किंवा पुरणाची पोळी जे काही गोडधोड असेल ती एक चपाती खाऊन हात धुवून टाकावा आणि ताटापासून थोडंसं बाजूला बसावं आणि थोड्या वेळानंतर मग तो मांसाहारी नैवेद्य खावा. जे मला तर पटत नाही, पण एक पळवाट सांगतोय जेणेकरून तुमचे 9 दिवसाचे उपवास गोडावरती सुटतील आणि त्याचं तुम्हाला कुठलाही पाप त्या ठिकाणी लागणार नाही. आता याच्यातून आणखीन एक उपप्रश्न निर्माण होतो की देवीला हे मटण दाखवलेलं नवरात्रीमध्ये चालतं का? तर बघा, देवी कधीच मटण मांस खात नाही, देवी शाकाहारी आहे, देवीला मांस वर्जित आहे. परंतु देवीच्या दैत्यासाठी मांसाहारी नैवेद्य असतो, हे आपण वारंवार बघितलेलं आहे. म्हणून तुळजापूर, माहूर, सप्तशृंगगड आणि कोल्हापूरचा भवानी मंडप अशा 3.5 शक्तिपीठांच्या ठिकाणी जे काही बोकड बळी दिले जातात हे जगदंबेच्या दैत्याला दिले जातात, जगदंबेला दिले जात नाही. त्याचा नैवेद्य देवीला चालत नाही, देवीला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो. त्यामुळे देवीला मांस मटणाचा नैवेद्य दाखवू नये. देवीच्या मंदिराच्या बाहेर जिथे कुठे म्हसोबा किंवा दैत्य बसवलेले असतील त्या ठिकाणी तो मांसाहारी नैवेद्य द्यावा. ज्यांच्या घरामध्ये देण्याची पद्धत आहे त्यांनी देवीच्या मंदिरामध्ये किंवा मुख्य घरातील घटस्थापनेला, देवघराला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवावा. काही घराण्यांमध्ये थेट मटणाचा नैवेद्य देवीच्या देवघरासमोर ठेवतात, जे चुकीचं आहे. आता पुढचा विषय म्हणजे हवन कितव्या दिवशी करावं? तर बघा, नवरात्रीचं हवन हे अष्टमी आणि महानवमी दोन्ही दिवशी चालतं. आपल्या पद्धतीनुसार आपण अष्टमी किंवा नवमीला त्या ठिकाणी हवन विधी करावा. काही खेड्यापाड्यांमध्ये सप्तमीला म्हणजे 7व्या माळेलाच हवन केलं जातं, जे धर्मशास्त्रीय दृष्ट्या चुकीचं आहे. हवनावरून मला आणखीन एक विषय या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे जे हवन केलं जातं या हवनामध्ये कोणीही उड्या मारू नये, नाचू नये. बऱ्याच ठिकाणी बघा, जगदंबेचं हवन केलं जातं, तिथे एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये संचार येतो, संचार झालेली व्यक्ती जाऊन थेट त्या हवनमध्ये किंवा कुंडामध्ये उड्या मारते, जे चुकीचंच आहे. कारण हवन म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं मुख आहे. हवनाचे असणाऱ्या 3 पायऱ्या, 3 कोपरे हे त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या त्रिगुण शक्तीचं प्रतीक आहे. आणि अशा पवित्र हवन कुंडामध्ये जाऊन उड्या मारणे म्हणजे जगदंबेचा घोर अपमान आहे. असला प्रकार कोणीही करू नये. मग ज्यांना खेळायचं असेल त्यांनी काय करावं? अशांनी राड तयार करावी. राड आणि हवनामध्ये फरक आहे. हवन म्हणजे 3 पायऱ्या असणारा चौकोनी हवनकुंड आणि राड म्हणजे ईदभर गड्डा खंदून त्या गड्ड्यामध्ये सरपणाचा थर लावून पेटवून त्याच्यामध्ये इंगुळामध्ये खेळणे याला राड म्हणतात. राडीमध्ये तुम्ही खेळायचं तर खेळू शकता, पण चौकोनी हवनामध्ये मात्र उडी मारू नये. किंवा तिथलचे पुजारी असतील किंवा जे कोणी व्यक्ती असतील, आयोजक असतील, अशा व्यक्तींनी अंगात आलेल्या व्यक्तीला हवनामध्ये उडी मारण्यापासून रोखावं.
आता काही जण म्हणतील त्यांच्या अंगात देव आलेला आहे, त्यांना कसं काय रोखायचं? तर रोखावंच लागेल. तो हवनकुंडाचा अपमान आहे. देवी देवता स्वतःच्याच पवित्र अग्निकुंडामध्ये, अग्निवेदीमध्ये कधीच उडी मारत नसतात. त्यामुळे हवनामध्ये उडी मारल्यामुळे हवन भग्न पावतो. याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर मी तुम्हाला पुराणांचा दाखला देतो. बघा, भगवान शंकराची पहिली पत्नी होती सती. भगवान शंकराच्या पहिल्या पती सतीला तिच्या वडिलांचा राग आला, कारण तिच्या वडिलांनी भगवान शंकराला होमामध्ये बोलावलं नव्हतं. सती रागाने त्या हवनकुंडामध्ये जाऊन तिने उडी मारली, कारण हवनकुंडामध्ये जेव्हा कोणी उडी मारतं तेव्हा ते हवन भग्न पावतं. म्हणजे स्वतःच्या वडिलांचा होमकुंड विध्वंस करण्यासाठी, तो हवन भग्न करण्यासाठी सतीने होमकुंडात उडी मारली. मग सतीने होमकुंडात उडी मारून ती पुढे मृत्यू पावली, तो विषय नंतरचा. पण उडी मारण्याचा उद्देश काय होता? की हवन भग्न करणे. आणि त्यामुळे जर कोणी व्यक्ती हवनामध्ये उड्या मारत असेल त्याला रोखलं पाहिजे. इथे डोयफोडवाडी नावाचं गाव आहे, तिथे मी एकदा हवनासाठी गेलो होतो. मी स्वतः पौरोहित्य घेतलं होतं. आम्ही व्यवस्थितपणे मंत्र म्हणून हवन पेटवला. थोड्याच वेळामध्ये त्या बाईच्या अंगात आलं जिचा आम्ही हवन घेतला होता. ती बाई पळत आली आणि तिने त्या हवनामध्ये धडालकन उडी मारली आणि ती नाचायला लागली. आता ती नाचायला लागल्यानंतर तिच्या पायाला चटके बसले. मग त्या बाईनी सांगितलं, या होमामध्ये गोमूत्र टाका. लोकांनी जग भरून गोमूत्र आणलं, म्हणजे जवळपास 2.5 ते 3.5 लिटर ते असेल, ओतलं. तो होम विझला. पुन्हा म्हटली गाईचं दूध ओता. पुन्हा त्या लोकांनी दूध ओतलं, विझला. मग म्हटली नैवेद्य टाका. त्या लोकांनी चपात्या आणून त्या होमात टाकल्या. अक्षरशः चिखल झाला. आणि तशा त्या होमामध्ये ती बाई अर्धा तास नाचत होती. तिचं नाचून झाल्याच्या नंतर तिची मी झाडमपट्टी काढली, पार झापून मोकळी केली. सांगितलं, तुला अक्कल आहे का होमामध्ये उडी मारण्याची? ती म्हटली, माझ्या अंगातल्या तुळजाभवानीने उडी मारली होती. मग मी तिला व्यवस्थितपणे तिची अंधश्रद्धा, तिचा मूर्खपणा कसा झाला, काय झाला, आणि देवी कधीच होमात उडी मारत नसते हे समजावून सांगितलं. तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि नंतर ती बिमार पडली. ज्या वेळेला त्यांनी एका ठिकाणी कौल लावला, तिला तुळजापूरच्या भवानीचीच बाधा निघाली, कारण त्यामुळे भवानी रुष्ट झाली होती. तर तिच्या हवनामध्ये दूध, गोमूत्र आणि चपात्यांचा चिखल झाला होता आणि अक्षरशः ही त्याच्यावरती लाता देऊन देऊन नाचत होती. किती घोर अन्नपूर्णेचा अपमान आहे, किती जगदंबेचा अपमान आहे. असे प्रकार खेडोपाड्याने गल्लोगल्ली घडतात. अनेक अंगात येणारे मावश्या आणि काका मामा येऊन होमामध्ये उड्या मारतात. त्यांना रोखलं पाहिजे. त्यांच्यासाठी वेगळी राड तयार केली पाहिजे आणि राडीमध्ये अख्खी रात्र त्यांना खेळू द्या. आपलं काही जात नाही. असो, आता पुढचा विषय म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दिवस दररोज माळपर्डीमधील पोत पाजाळावा का? कारण काही ठिकाणी पद्धत आहे की 9 दिवस दररोज पर्डीतील पोत पाजळून त्या पोताने आरती देवीची करतात. हे योग्य की अयोग्य? तर बघा, पोत हा फक्त हवन दिवशीच पाजळला जातो किंवा बलिदानाच्या दिवशी पाजळला जातो. म्हणजे ज्या दिवशी हवनामध्ये नारळाचा किंवा कोहळ्याचा बळी दिला जातो त्या दिवशी पोत पाजळून देवीची आरती केली पाहिजे. म्हणून दररोज देवीचा पोत पाजळू नये. पोत पाजळणं हे त्या ठिकाणी हुंकार भरण्याचं प्रतीक आहे. हुंकार हा त्या ठिकाणी फक्त हवनाच्या दिवशी भरला जातो. दररोज देवीची आरती पंचारतीनेच करावी किंवा आपल्या पद्धतीने दिव्यानुसार करावी, दिव्याने करावी. पोताने दररोज आरती करू नये. पोत अष्टमी किंवा नवमीच्या दिवशीच पाजळावा. इतर दिवशी तो परडीमध्ये देवघरापाशीच ठेवून द्यावा. दररोज पाजळत बसू नये. पोत पाजळल्याच्या नंतर तो पोत गाईच्या दुधाने किंवा गाईच्या गोमूत्रामध्ये विझवावा. थेट त्या ठिकाणी त्याला पाण्यामध्ये सुद्धा विझवू नये. पुढचा विषय म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस जोगवा मागावा का? तर हो, नवरात्रीचे 9 दिवस सुद्धा आपण जोगवा मागू शकतो. काही जण म्हणतात की देवी घटी बसली, 9 दिवस परडी हलवू नये. पण याचं कुठंही धर्मशास्त्रीय दृष्ट्या आपल्याला पुरावा सापडत नाही. कारण 9 दिवसामध्ये जगदंबा घटी बसते, पण त्याचा अर्थ असा की तिची शक्ती कळसामध्ये केंद्रित झालेली असते. नवरात्रीचे 9 दिवसही देवीला दररोज अन्नाचाच नैवेद्य दाखवावा, हेही या ठिकाणी मी निष्कून सांगतो. बघा ना, तुळजापूर, माहूर, वणी, कोल्हापूर, इतर काही प्रसिद्ध देवस्थानं 9 दिवस देवीला काही त्या ठिकाणी साबुदाणा, भगर, शेंगदाणे म्हणजे असे उपवासाचे पदार्थ दिले जात नाही. 9 दिवस पुरणपोळीचा, वर्णापूर्णाचाच नैवेद्य दिला जातो. कारण जगदंबेला 9 दिवस उपवास नसतो. जेव्हा तिने दैत्यासोबत युद्ध केलं तेव्हा ती 9 दिवस उपाशी होती. परंतु त्याचा अर्थ आपण तिला दरवर्षीच 9 दिवस उपाशी ठेवावं असा होत नाही. हा उपवास आपल्या भक्तांसाठी
पदार्थांसाठी आहे. देवीला उपवास नसतो, म्हणून तिला 9 दिवसही अन्नाचा नैवेद्य चालतो. त्याबरोबरच तुम्ही जर फराळाचं करायला बसले, तुमची इच्छा आहे किंवा मी जी साबुदाणा खिचडी खातोय किंवा मी जो भगरीचा वरईचा भात खातोय तो देवीला आपण अर्पण केला पाहिजे. तर तुम्ही ते ताट किंवा त्यातला थोडासा भाग देवीला अर्पण नक्की करावा, ती तुमची भाव इच्छा झाली. परंतु देवीला उपवास आहे, 9 दिवस देवीने फक्त फळच खावी किंवा देवीला उपवासाचेच पदार्थ चालतात, हा गैरसमज आहे. देवीला उपवास कधीच नसतो. पुढचा विषय म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये काही जण स्वतःच्या घरी न राहता एखाद्या प्रसिद्ध मंदिरावर जाऊन घटी बसतात. जसं काही महिला तुळजापूरला जातात, 9 दिवस तुळजापूरच्या मंदिरामध्येच राहतात किंवा त्यांच्या गावच्या एखाद्या गावदेवीच्या मंदिरात जातात, 9 दिवस त्या मंदिरामध्येच राहतात, घरी येत नाहीत, तिथेच आंघोळ करतात, तिथेच झोपतात, सर्व विधी तिथेच करतात, उपवासही तिथेच धरतात, फराळाचंही तिथेच करून खातात. तर हे चालतं का? तर हो, तुमच्या घरी जर घरच्या घटस्थापनेला दिवाबत्ती करायला कोणी घरचे नातेवाईक असतील तर म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांनी किंवा शौकीन लोकांनी घटी जाऊन बसलं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही. पण घरी मात्र विधी करायला कोणीतरी बाकी पाहिजे. घरी कुलूप लावून घर बंद ठेवून आपण घटी बसायला जाऊ नये. घरी मुलगा, सून किंवा तरुण व्यक्ती असतील तर आई वडील सासू सासरे यांना घरच्या देवीची सेवा करायला सांगावी, घरी घट बसवायला सांगावे आणि मग आपण 9 दिवस एखाद्या मंदिरापाशी जाऊन देवीच्या बसलं तर चालेल. पुढचा विषय या ठिकाणी तो असा आहे की नवरात्रीमध्ये जे लोक जोगवा मागतात, आता इथे मी विषय स्पष्ट केला की 9 दिवस जोगवा मागायला चालतं. काही ठिकाणी म्हणतात की 9 दिवस परडी घाटापासून हलवू नये, ज्यांची पद्धत असेल त्यांनी हलवूच नये. पण आमच्या पद्धतीनुसार 9 दिवस जोगवा मागायला चालतो आणि अनेक आराधी आणि शक्ती उपासक 9 दिवसात जोगवा मागतात सुद्धा. मग ज्यांना मागायचा त्यांनी मागावा, ज्यांच्याकडे पद्धत नाही त्यांनी मागू नये. आता हा जोगवा मागत असताना काही जण म्हणतात की 9 दिवसामध्ये फराळाचेच पदार्थ फक्त जोगव्यामध्ये घेतले पाहिजे. जसं आमच्या इथे एक मीनाताई नावाची व्यक्ती आहे, त्या 9 दिवस 9 घरी जोगवा मागायला जातात. आता एकेका दिवशी 5-5 घरी मागतात. आता नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये त्या मीठ, पीठ, तेल, डाळ, तांदूळ, मिरच्या असे पदार्थ घेत नाही. त्या म्हणतात मला साबुदाणा, भगर, आलू, खजूर, शेंगदाणे म्हणजे उपवासाला जे जे पदार्थ चालतात तेवढेच फक्त परडीमध्ये द्या. आणि लोकही त्यांना साबुदाणा, भगर वगैरेच देतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. परडीचा खरा मान मिठापिठाचा आहे, जोगवा मिठापिठाचा आहे, कारण मीठ पिठामध्ये सत्व आहे, सत्वामध्ये बरकता आहे. त्यामुळे परडीमध्ये जरी तुम्हाला उपवास असेल तरी परडीमध्ये मागताना जोगवा मिठा पिठाचाच घ्यावा. त्या मिठा पिठामध्ये आपल्याला कोणी तेल, मिरच्या, डाळ, कांदा वगैरे देत असेल ते सुद्धा घ्यावं. परडीमध्ये मसुराची डाळ आणि उडदाची डाळ मात्र घेऊ नये. बाकी सर्व पदार्थ परडीमध्ये चालतात. उडदाच्या डाळीचा पापड सुद्धा परडीमध्ये घेऊ नये. याबरोबरच वेड्याचे पदार्थ म्हणजेच शेवई, कुरडई, जिलेबी, इमरती हे पदार्थांचा नैवेद्य सुद्धा परडीमध्ये घेऊ नये. असो, आता त्या ठिकाणी बघा काही जण म्हणतात की मध्ये मध्ये मला कागदावरती मुद्दे बघावे लागत आहेत, कारण प्रश्न खूप होते त्यामुळे नोट करून घ्यावे लागले. एका जणाचा प्रश्न आहे की आमच्या गावामध्ये परडीमध्ये जोगवा मागत असताना 9 दिवस ओला जोगवा मागितला जातो, म्हणजे शिजलेला साबुदाणा, शिजलेली भगर किंवा भाजी, चपाती, पोळी असं परडीत वाढलं जातं. जे योग्य की अयोग्य? बघा, ओला जोगवा म्हणजेच शिजलेले अन्नपदार्थ हे यल्लम्मा देवीच्या परडीला असतात, जो सौंदत्ती क्षेत्राचा मान आहे. बाकी यमाई असेल, माहूर रेणुका असेल, तुळजाभवानी असेल, येडेश्वरी असेल, त्या ठिकाणी असणारी अंबाबाई असेल, यांच्या परडीला सुका मिठा पिठाचाच जोगवा आहे. त्यामुळे आपण तोच जोगवा घ्यावा. त्या ठिकाणी ओले पदार्थ जोगव्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी नवीन प्रथा पाडून घेऊ नये. पुढचा एक विषय मला विचारण्यात आलेला आहे. शेलू मानवत या गावामधून एका ताईंनी त्यांनी विचारलं की नवरात्रीचे उपवास हे कुमारिका मुलींनी धरले तर चालतात का? तर मी मगाशीच उत्तर दिलं की हो, चालतात. दुसरा त्यांचा प्रश्न आहे, कुमारिका मुलींनी नवरात्रीमध्ये 9 दिवस हिरव्या बांगड्या घातल्या तर चालतात का? तर हो, कुमारिका मुलींनी हिरव्या बांगड्या घातल्या तर चालतात. पुढचा विषय म्हणजे त्यांनी प्रश्न असा विचारलाय की नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या साड्या महिला घालतात, याचं महत्व काय?
तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 9 कलरच्या वेगवेगळ्या साड्या घालणं याला धर्मशास्त्रीय दृष्ट्या कुठलंही कसलंही महत्त्व नाही. ही महिलांनी पाडलेली फॅशन आहे आणि या फॅशनचा उगम अगदी अलीकडच्या 7-8 वर्षातला आहे. त्याच्यापूर्वी असलं कुठलंही थेर नव्हतं. मी याला प्रथा म्हणणार नाही, थेर म्हणेल. ज्यांना घालायचंय त्यांनी घालू द्या. याचा उगम खरा हा गुजरात क्षेत्रामध्ये आहे. पहा, गुजरातमध्ये 9 दिवस गरबा खेळला जातो. गरब्याच्या कॉम्पिटिशन म्हणजे प्रतियोगिता, स्पर्धा भरवल्या जातात. एका महिलेपेक्षा दुसरी महिला सुंदर कशी दिसेल, तिला क्रमांक कसा मिळेल, यासाठी त्या महिला स्वतःची विशिष्ट असे घागरा चोळी किंवा त्यांचा गरब्याचा जो पेहराव आहे तो शिवून घेतात आणि एकीमेकींना चुरस देण्यासाठी, प्रतिमात देण्यासाठी, प्रतिस्पर्ध्याला जळवण्यासाठी त्या महिला 9 दिवस 9 रंगाचे कपडेही घालतात. ती त्यांची प्रथा आहे. परंतु गुजरातमधून हे लोण आता महाराष्ट्रामध्ये पसरलं. घागरा चोळीची जागा आता पंजाबी ड्रेस आणि साड्यांनी घेतली आणि आता महिला सुद्धा 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालायला लागलेल्या आहेत. मी ज्याला चुकीचं म्हणत नाही. पैसे तुमचे, साड्या तुमच्या, आवड तुमची, खुशाल घालाव्या, पण ही प्रथाच आहे आणि 9 दिवस 9 रंगाच्या साड्या पाहिजे असं बंधन मात्र नाही. ही अलीकडे सुरू झालेली फॅशन आहे. तिला फक्त एक मौज म्हणून बघावं. धर्मशास्त्रीय त्याला महत्त्व नाही. आणखीन एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की आपल्या घरच्या देवीला नवरात्रीमध्ये दररोज साडी बदलली तर चालते का? म्हणजे जर पाषाणाची मूर्ती असेल कोणी स्थापित केलेली किंवा जर कोणी बॉडीवरती काळूबाई, अंबाबाई, महालक्ष्मी, यल्लम्मा इत्यादी देवी उभी केली असेल, तिला दररोज साडी बदलले तर चालते का? तर हो, आपण बॉडीवरच्या देवीला किंवा पाषाणी मूर्तीची दररोज साडी बदलू शकतो. दररोज तिला अंघोळ सुद्धा घालू शकतो. कारण की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये मुख्य स्थानावरती जगदंबेला दररोज पंचामृताचा त्रिवार अभिषेक होतो. तुळजापूर असेल, माहूर असेल, सप्तशृंग गड असेल, तिथे देवीचं शेंदूर लेपन, कुंकुमार्चन, तिची स्नान, तिचे अभिषेक हे विधी थांबलेले नसतात. त्यामुळे आपणही 9 दिवस मूर्त्यांना अंघोळ वगैरे घातलेली चालते. पितळी मूर्त्यांना सुद्धा घालावी, टाकाला सुद्धा घालावी, मूर्तीला सुद्धा घालावी. आता काही घराण्यांमध्ये अशी पद्धत आहे की 9 दिवस देवीला पाणी वर्जित मानतात, की देवीला पाण्याचा स्पर्श करत नाही. ही प्रथा मी सुद्धा पूर्वी पाळत होतो आमच्या आजीच्या काळामध्ये, की 9 दिवस देवीच्या मूर्त्यांना किंवा कुठल्याच देवाच्या मूर्तीला आम्ही स्नान घालत नसे. देवाला पाण्याचा थेंबही लागू देत नसे. कारण 9 दिवस देवी घटी बसते अशी माझीही श्रद्धा होती. परंतु माझे शिवपंथाचे पूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती यांनी जेव्हा मला धर्मशास्त्र शिकवलं की अरे बाबा, हे नवरात्रीचे 9 दिवस अधिकाधिक जगदंबेचा अभिषेक कर, अधिकाधिक श्रीसुक्ताचे आवर्तन कर. दररोज जर आपण श्रीसुक्त एकदा म्हणत असलो तर नवरात्रीमध्ये ते 16 वेळेला म्हणावं. 16 आकड्याला महत्व आहे. 16 वेळेला श्रीसुक्ताचा पाठ केलेला उत्तम. स्वतःचा पाठ नसेल तर मोबाईलवरती लावून ठेवलं तरी सुद्धा चालतं, परंतु 16 वेळेला ते आवृत्त करावं, 16 वेळेला रिपीट करावं. तेव्हापासून मी नवरात्रीचे 9 दिवस गेली 12 वर्षापासून दररोज देवीला आंघोळ सुद्धा घालतो, अभिषेक सुद्धा घालतो, अन्नाचाच नैवेद्य दाखवतो. त्याच्यापूर्वी जसे बरेच जण मानतात ना, तसं मीही मानायचो की 9 दिवस देवीला अन्न देऊ नये. मी 9 दिवस देवीला फक्त साबुदाण्याची खिचडीच दाखवायचो, फळं दाखवायचो किंवा त्या ठिकाणी 9 दिवस पाणी दाखवत नव्हतो. पण देर से आए सुधर से आए, माझ्या गुरूंनी मला शिकवलं. मी नवीन पद्धत प्रथा सुरू केली. पहिले अवलोकन केलं की अरे खरोखर तुळजापूरला तर रोज अभिषेक होतो, माहूरगडला रोज अभिषेक होतो, मग आपण आपल्या जगदंबेला उपाशी का ठेवावं, तिला बिना आंघोळीचं का ठेवावं. मी तेव्हापासून ही प्रथा सुरू केली. असो, पुढचा विषय म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण देवीला साडी नेसवू शकतो, परंतु कळस मात्र हलवू नये. जर का तो कळस जागेवरून हलत असेल, त्याचा नारळ वरतून खाली येत असेल तर घट विस्थापित झाला असं मानण्यात येतं. त्यामुळे घटस्थापनेचा कळस मात्र हलवू नये. तो महानवमीच्या दिवशीच नैवेद्य दाखवून उतरवावा. आता बघा, कुमारिका भोजन किंवा त्या ठिकाणी कन्यापूजन केव्हा करायचं आहे? कन्यापूजन आपण अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी करावं. आपण त्या ठिकाणी 5, 7, 9, 11 अशा पटीमध्ये जेवढ्या शक्य असतील तेवढ्या कन्या बोलवाव्या. जर ते मिळत नसतील तर आपण 1 कुमारिका घातली तरी चालते, 3 कुमारिका घातल्या तरी सुद्धा चालतात. 1 कुमारिका ही कुलस्वामिनीचं प्रतीक आहे. 3 कुमारिका हे त्या ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं प्रतीक आहे. 5 कुमारिका पंचमहाभूतांचं प्रतीक आहे. 7 कुमारिका सप्तमातृकांचं प्रतीक आहे. 9 कुमारिका त्या ठिकाणी असणाऱ्या नवदुर्गांचं प्रतीक आहे. तर 11 कुमारिका ह्या त्या ठिकाणी नवदुर्गा आणि त्यांच्या जया आणि विजया अशा सेविका यांचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी आपण कुमारिका भोजन घालताना
असताना एका मुलाला सुद्धा नक्की जेवू घालावं, हा मुलगा अविवाहित असावा, हा दैत्याचं प्रतीक असतो. कुमारिकेंना त्या ठिकाणी पाटावरती किंवा चौरंगावरती बसवावं, त्यांचे पाय धुवावे, त्यांच्या पायाला हळद कुंकू लावावं, म्हणजे त्यांच्या अंगठ्याला हळद कुंकू लावावं, त्यानंतर कुमारिकांच्या मस्तकाला हळद कुंकू लावावं, त्यांना त्या ठिकाणी केसामध्ये लावण्यासाठी वेणी द्यावी, म्हणजेच फुलांचा गजरा द्यावा, त्यांना त्या ठिकाणी पोटभर जेवू घालावं, पुरणपोळी किंवा त्या ठिकाणी खीरपुरी जो कुठला मेनू असेल, काही ठिकाणी शिरा पुरी आणि चण्याची भाजी सुद्धा दिली जाते, जी कुठली पद्धत असेल ती द्यावी. पोटभर जेवू घातल्याच्या नंतर मुलींना त्या ठिकाणी ब्लाऊज पीस किंवा पूर्ण पोशाख, त्याच्यावरती फळ आणि 11 रुपये 21 रुपये किंवा 101 रुपया प्रति मुलगी दक्षिणा अशी सुद्धा द्यावी. आणि अशा पद्धतीनुसार नवदुर्गांचं म्हणजे नवमुलींचं किंवा 5, 7, 1, 3 ज्या भेटतील त्या कुमारिकेंचं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. आता हे कन्या भोजन करत असताना त्या कन्येमध्ये स्वतःच्या घरातील कन्या चालतात का? तर हो, चालतात. बाहेरच्या मुली सुद्धा चालतात, त्यामध्ये काही विषय नाही. या मुली किती मोठ्या असाव्या? तर धर्मशास्त्रानुसार या सर्व मुली वयाच्या 1 ते 12 या मधील असाव्या, म्हणजे 12 वर्षाच्या पुढील कन्येला धर्मशास्त्राने वर्जित मानलेलं आहे. परंतु आपल्याला जर लहान मुली भेटत नसतील तर आपण 12 वर्षाच्या पुढील मुली घेतल्या तरी सुद्धा चालतात, म्हणजे 17, 18, 16 वर्षाच्या अविवाहित मुली सुद्धा वेळप्रसंगी चालतात. आता या कुमारिका मुलींच्या ऐवजी सवाशीण महिला जेवू घातल्या तर चालतात का? तर हो, चालतील. सवाशीण महिला सुद्धा चालतील, परंतु कुमारिका मुलींना कुठलेही काम वासनेचे विकार नसतात, त्यांचं मन पवित्र असतं, त्यांना मासिक पाळी म्हणजेच त्या ठिकाणी पूर्णपणे स्त्रीतत्व प्राप्त झालेलं नसतं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ब्रह्मचारिणी ह्या तत्वाचा प्रादुर्भाव अधिक असतो. त्यामुळे त्या ठिकाणी कुमारिका मुली ह्या अधिक शुभ मानण्यात आलेल्या आहे. तुम्ही सवाशीण महिला सुद्धा त्या ठिकाणी घालू शकता. नवरात्रीमध्ये परड्या भरल्या तर चालतील का? असा एक प्रश्न आहे. तर हो, नवरात्रीमध्ये 6व्या, 7व्या आणि 8व्या माळेला परडी भरण्याचं विधान सांगितलेलं आहे. षष्टीला तुझं कवड्या अर्पून गोंधळ घालीती असा आपल्याला उल्लेख सुद्धा आढळतो. म्हणजे षष्टीला 6व्या माळेला देवीची परडी भरायला, देवीचा गोंधळ घालायला चालतो. कवड्या अर्पुनी म्हणजे कवड्यांची पूजा करायला, कवड्यांच्या माळेची पूजा करायला सुद्धा चालते. नवरात्रीचे 9 दिवस गळ्यामध्ये कवड्यांची माळ घालावी का? तर बिनधास्त घालावी, उलट अधिक त्या ठिकाणी खुशीने घालावी, कारण तो आपला एक सणच आहे. आणि त्या ठिकाणी जगदंबेचं प्रतीक कवडी असल्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये गळ्यात कवड्यांच्या माळा ठेवलेल्या विशेष फलदायी सुद्धा आहेत. जाप करताना आपण माळा घालाव्या, सप्तशती वाचताना कवड्यांच्या माळा गळ्यामध्ये ठेवू शकतो. ज्या व्यक्तींनी गुरुच्या हाताने संथा घेतलेली नाही, दीक्षा घेतलेली नाही, अशा व्यक्तींनी शोकाने म्हणजे स्वतःच्या आवडीने कवड्यांची माळ घातलेली चालते का? तर चालत नाही, कारण गुरुच्या हातानेच कवड्यांची माळ घ्यावी लागते. त्यामुळे मी सांगेल, स्वतः तुळजापूरला गेले किंवा देवीच्या ठिकाणी गेले आणि एखाद्या सिरियलमध्ये बघितलं, सिरियल सारखं आपल्याला करावंसं वाटलं म्हणून कवड्यांची माळ आणली आणि गळ्यामध्ये घातली, असं मात्र करू नये. निदान त्या देवीच्या पुजाऱ्याच्या हाताने ती माळ आपल्या गळ्यामध्ये घालून यावी, इतकं तरी करावं. आता बहुतेक सर्वच प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी घेतलेली आहे, मला जेवढे आठवले तेवढे. आणखीन एक प्रश्न या ठिकाणी मी ॲड करतोय, तो असा की नवरात्रीमध्ये जे इतर देवांच्या मूर्त्या असतात आपल्या देवघरातील, जसं गणपती आहे, विष्णू आहे किंवा महादेवाचं शिवलिंग आहे, बाळकृष्ण आहे, अन्नपूर्णा आहे, या बाकीच्या देवी देवतांच्या मूर्ती आणि टाक यांचं त्या ठिकाणी मांडणी किंवा त्या ठिकाणी त्यांची रचना कशी असावी? तर बघा, जिथे आपण घटस्थापना केलेली आहे त्या घटस्थापनेच्या जवळच देवघरामध्ये आपण विड्याची पानं ठेवावी आणि विड्याच्या पानावरती देवांच्या मूर्त्या ठेवाव्या. काही ठिकाणी घटाच्या अवतीभोवती सुद्धा विड्याच्या पानावरती देवांच्या मूर्त्या ठेवण्यात येतात. घटाच्या अवतीभोवती देवांच्या मूर्त्या ठेवण्याचं कारण की नवरात्रीमध्ये जेव्हा जगदंबेने दैत्यासोबत युद्ध केलं तेव्हा जगदंबेच्या पदराखाली सर्व देवी देवता आश्रयाला आले होते. त्यांनी देवीचा सहारा घेतला होता, देवीची शरण घेतली होती, म्हणून तिच्या कळसाची सावली पडेल, तिच्या कळसाच्या सावलीमध्ये सर्व देवी देवतांच्या मूर्त्या ठेवण्याची पद्धत आहे. परंतु त्या आपण देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो बरं का. देवघरामध्ये विड्याची पानं ठेवावी आणि विड्याच्या पानावरती त्या ठिकाणी देवाच्या मूर्त्या ठेवाव्या. आणि मी मगाशी सांगितल्या पद्धतीने आपण 9 दिवस देवीच्या मूर्तींना, टाकाला आणि इतर देवी देवतांच्या मूर्तींची पूजा सुद्धा करू शकतो.
आता 9 दिवसामध्ये जर ही पानं खराब झाली, खाली अंथरलेली, तर नवीन पानं आपण ठेवू शकतो का? तर देवांच्या मूर्तीच्या खालचे पानं आपण नवीन ठेवू शकतो, पण कळसाचे पानं आपण 9 दिवस बदलू शकत नाही. कारण कळसाचे पानं बदलण्यासाठी आपल्याला नारळ काढावा लागेल. नारळ काढला की घट उत्थापित होतो, म्हणून 9 दिवस आपल्याला कळसाचे पानं बदलता येत नाही. त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करता येत नाही किंवा करू नये, आणि नारळ मात्र प्रत्येकाने बसवावा. आणखीन एक प्रश्न विचारण्यात येतोय, तो असा की काही घराण्यांमध्ये 5 दिवसांचं नवरात्र, 7 दिवसांचं नवरात्र बसवण्यात येतं. मग हे योग्य आहे का? तर हे पूर्णतः अयोग्य आहे. नवरात्र हे 9 दिवसांचंच पाहिजे. ज्यांच्या घरी 5 दिवसाचं, 7 दिवसाचं नवरात्र आहे, त्यांनी या वर्षीपासून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देवाला विडा, सुपारी आणि 1 रुपया ठेवावा, निमंत्रण द्यावं आणि प्रतिपदेपासूनच घटस्थापना करावी. जसं आमच्या शेजारी डोंगरे कुटुंब राहतं, जे त्या ठिकाणी समाजाने चर्मकार समाजाचे ते आहेत, म्हणजे चांभार समाजाचे आहे. त्यांच्या डोंगरे कुटुंबाला म्हणे जुन्या पिढीचा शाप आहे की जर तुम्ही 9 दिवसाची घटस्थापना केली तर कुटुंबातील कोणीतरी त्या ठिकाणी मृत्यू पावेल. या भीतीपोटी कित्येक पिढ्यांपासून डोंगरे कुटुंब, म्हणजे अवघे डोंगऱ्यांचे आमच्या गावात जवळजवळ 100च्या वरती घरं असतील, हे सर्व डोंगरे कुटुंबीय फक्त 4 दिवसांची घटस्थापना करत असे. म्हणजे 5वी माळ, 6वी माळ, 7वी माळ आणि 8वी माळ, 8व्या दिवशी घट उचलून घ्यायचे आणि मटण दाखवायचे देवीला. मी त्यांचं मटण दाखवणं बंद केलं, शाकाहारी नैवेद्य सुरू केला आणि प्रतिपदेपासून घटस्थापना करायला लावली. त्यांना भीती होती की काहीतरी वाईट घडेल. मी सांगितलं माझ्या भरोशावरती तुम्ही बसवा, तरी ते भीत होते. मी माझ्या हाताने जाऊन त्यांची घटस्थापना प्रतिपदेपासून केली. कसलंही संकट आलं नाही. उलट ते आता मला म्हणतात की आता अतिशय जास्त प्रसन्न आम्हाला वाटत आहे. त्याबरोबरच आणखीन एका कुटुंबामध्ये मी एक पद्धत पाहिली. एक घाटेताई म्हणून होत्या. त्या घाटेताईच्या घरची पद्धत अशी की घटस्थापनेच्या खाली माती टाकत नाही किंवा त्याच्यामध्ये धान्यही पेरत नाही. जमिनीवरती सरसगट घट बसवतात आणि त्यालाच 5 पानं आणि वरती नारळ लावतात. खाली माती नाही आणि धान्य नाही. असा कलशही त्या ठिकाणी अर्धवट मानण्यात येईल, कारण धर्मशास्त्रानुसार मृत्तिकेच्या वेदीवरती घटस्थापना व्हायला पाहिजे. मृत्तिका म्हणजे काळी माती, वेदी म्हणजे वाघोरी म्हणजेच मातीचा ढिगारा, म्हणून धर्मशास्त्रानुसार मातीच्या ढिगाऱ्यावरच कळस स्थापना करावी. आणखीन एक पद्धत मी देऊळगाव राजामध्ये पाहिली. एका ताईच्या घरी बंद अलमारीमध्ये कुलपाच्या आत घटस्थापना केली जाते. असं का आहे हे माहीत नाही, पण ताटामध्ये माती वगैरे टाकून व्यवस्थित घटस्थापना करतात, पण ते अलमारीच्या आतमध्ये ठेवतात. ती अलमारी सुद्धा खूप जुनी आहे. लाकडी कपाटाची ती अलमारी आहे. लाकडी दरवाजे आहेत तिला. बाहेरून भलं मोठं कुलूप लावतात. सकाळ संध्याकाळ फक्त हळद कुंकू लावण्यासाठी अलमारी उघडून त्या ठिकाणी दिवाबत्ती केली जाते आणि पुन्हा दिवसभर ती अलमारी बंद असते. दिवा अलमारीच्या बाहेर लावण्यात येतो, जे अतिशय चुकीचं आहे. अलमारीमध्ये त्या ठिकाणी जी काही ही पद्धत आहे, अशा पद्धतीनुसार देवीची घटस्थापना कोंडून चोरून करणे, यामुळे जगदंबेचा फटका बसतो आणि बसू शकतो. ही पद्धत नेमकी का सुरू झाली? तर ही कुठली तरी रझाकारांच्या काळामध्ये किंवा मुघल काळामध्ये किंवा जे आक्रमणं आपल्यावर व्हायची त्यावेळी जुलमी राजवटीच्या भीतीमुळे कदाचित अलमारीमध्ये घटस्थापना करण्याची पद्धत जुन्या लोकांनी सुरू केली असावी, जी आज आपण मोडीत काढली पाहिजे आणि देवघरापाशी प्रसन्न वातावरणामध्येच घटस्थापना व्हायला पाहिजे. पुढचा विषय म्हणजे एका जणांनी मला प्रश्न विचारलाय की दुर्गा देवीचं विसर्जन हे रात्री करण्यात येतं. मग दुर्गा देवीचं विसर्जन रात्री करून जी मिरवणूक निघते देवीची विसर्जन करायला, देवीची मूर्ती बुडवायला, ती मूर्ती बुडवत असताना किंवा नवरात्रीचं घट उचलून घेतल्यानंतर त्यावेळेला घरातील महिलांच्या हातातील बांगड्या वाजवू नये, हे खरं आहे का? तर मी असं केव्हाही ऐकलेलं नाही. बांगड्या वाजण्याचा आणि मिरवणुकीचा कसलाच संबंध नाही. जगदंबा स्वतः अनेक भुजाधारी आहे. कुठे चतुर्भुजा, कुठे अष्टभुजा, कुठे दशभुजा, कुठे 18 भुजा. महालक्ष्मी स्वरूपामध्ये ती चतुर्भुजा आहे. तुळजाभवानी स्वरूपामध्ये ती अष्टभुजा आहे. महाकाली स्वरूपामध्ये ती दशभुजा आहे. कालिका स्वरूपामध्ये चतुर्भुजा आहे. अन्नपूर्ण स्वरूपामध्ये द्विभुजा आहे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सप्तशृंगी स्वरूपामध्ये 18 भुजा म्हणजे 18 भुजा आहे. प्रत्येक हातामध्ये जगदंबेच्या बांगडी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बांगड्या वाजल्यावर अपशकुन घडतो हे मी तरी मानत नाही. ही चुकीची समजूत आहे. पुढचा विषय म्हणजे
घटस्थापना विसर्जन केल्याच्या नंतर त्याच्यावरती जे धान्य उगवलेलं असतं, म्हणजे जे कोंब उगवलेले असतात, त्या कोमाला त्या धान्याचं नेमकं करायचं काय, तर ह्या धान्याला तोडून त्या ठिकाणी देवघरातील मूर्त्यांना अर्पण करावं, स्वतःच्या खिशामध्ये थोडंसं ठेवावं, महिला असतील स्वतःच्या पाकिटामध्ये ठेवावं, घरातील सर्व सदस्यांच्या जवळ ते धान्य ठेवायला देवावं आणि दसऱ्याच्या दिवशी किंवा महानवमीच्या दिवशी 1 दिवस धान्य आपल्या जवळ ठेवण्याची पद्धत आहे. नंतर ते पाण्यामध्ये विसर्जित करावं. घटस्थापनेच्या कळसातील पाणी घटस्थापना विसर्जन झाल्याच्या नंतर संपूर्ण घरामध्ये शिंपडवावं. काही ठिकाणी ती पिण्याची सुद्धा पद्धत आहे, आपापल्या पद्धतीप्रमाणे करावं, परंतु त्याला घराच्या अवतीभोवती तुळशीच्या उंबऱ्यामध्ये किंवा तुळशीच्या झाडाच्या बुंद्याशी टाकलं तरी सुद्धा चालतं. पायदळी येईल असं ते नालीमध्ये, गटारीमध्ये किंवा घरांच्या पायऱ्यावर ओतू नये. अशा पद्धतीनुसार नवरात्रीचे मला जेवढे शक्य होतील तेवढ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं घेण्याची मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुठल्याही पानांच्या फुलाच्या माळी घातल्या तरी चालतात. तरी एक तोडगं सांगतो की 5व्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीला लवंगाची माळ घातल्याने घरामध्ये सुबत्ता येते आणि सप्तमीच्या दिवशी 7व्या माळेला हिरवा वेलदोडा म्हणजे हिरवी विलायची हिची माळ घातलेली सुद्धा घरामध्ये सुबत्ता येते, लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे 5व्या माळेला लवंगाची आणि 7व्या माळेला त्या ठिकाणी इलायचीची माळ घालावी. परंतु लवंगाला इलायचीला छिद्र पाडू नये, म्हणजे सुईने आरपार तिला ओवू नये, तर फासा तयार करून अखंड इलायची किंवा लवंग त्यामध्ये गुंफावी. अशा पद्धतीनुसार आपण माळ अर्पण केलेली चालते. 9 दिवस जर तुम्ही एखाद्या फुलं विक्रेत्या व्यक्तीकडून माळी विकत आणत असाल तर विकतच्या 9 दिवसाच्या माळी सुद्धा घटस्थापनेला चालतात. 9 दिवसानंतरच्या घटावरच्या माळी असतात त्या एका ठिकाणी एकत्र करून त्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा विहीर, तलाव किंवा नदीमध्ये विसर्जन केल्या तरी सुद्धा चालतात. त्या कचरा कुंडीमध्ये किंवा घाणीमध्ये किंवा जी नगरपालिकेची घंटागाडी येते तिच्यामध्ये फेकू नये, त्याच्यात जगदंबेचा अपमान होतो. अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी आपण नवरात्रीची स्थापना करावी. एक प्रश्न आता बघा, व्हिडिओ संपायला येतोय, मला एक एक प्रश्न आठवत आहेत. एक प्रश्न हाही घेतो, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीची ओटी भरायला चालते का? तर हो, देवीची ओटी भरायला चालते. उलट अधिकाधिक लोक नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या ओट्या भरतात. नवरात्रीचे 9 दिवसामध्ये देवीला जो पेढा वाहण्यात येतो तो पेढा आपण स्वतः खावा का? तर बघा, पेढे खाणाऱ्यांनी थोडंसं जपूनच खावं, कारण पेढा तयार करताना हल्ली मैदा मिक्स केल्याशिवाय पेढा तयार होत नाही. अनेक ठिकाणी मी पाहिलं कॉर्न फ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ किंवा त्या ठिकाणी वेगळा टाल्क नावाचा पदार्थ किंवा मैदा असं काहीतरी मिक्स करतात. तर ते हे पदार्थ आपल्याला उपवासाला चालत नाहीत, वर्जित असतात. त्यामुळे पेढे खाताना थोडेसे जपूनच खावे. त्याबरोबरच उपवासाची जिलेबी म्हणून एक पदार्थ विकत मिळतो पहा, पनीरची जिलेबी. आता मी ही पनीरची जिलेबी पाहिली आणि मी थेट त्या दुकानदाराला विचारलं, ही तयार कशी करता? ते म्हटले की याच्यापासून, आपल्या पनीरपासून आणि खोयापासून, म्हणजेच त्या ठिकाणी खव्यापासून. ठीक आहे म्हटलं. आता त्याच दुकानामध्ये भांडी घासण्यासाठी माझी एक जवळची महिला होती जी माझ्याकडे देवीच्या दर्शनाला नेहमी यायची. मी तिला विचारलं, म्हटलं का हो ताई, तुम्ही तिथे भांडी घासायला असता, ते उपवासाची नेमकी जी जिलेबी तयार करतात ती कशी तयार करतात? तिने विधी अशी सांगितली की त्या ठिकाणी म्हणे ते पनीर आणि त्या ठिकाणी असणारं हे खोया म्हणजेच असणारा मावा म्हणजेच काय म्हणतात त्याला, खवा, हा एकत्र करतात आणि त्याच्यामध्ये म्हणे कॉर्न फ्लॉवर मिक्स करतात आणि कॉर्न फ्लॉवर मिक्स करून त्याचा त्या ठिकाणी गोळा तयार करतात आणि मग त्याच्यापासून ती जिलेबी तयार करल्या जाते. कारण कॉर्न फ्लॉवर टाकल्याशिवाय ते पीठ मिळून मिसळून येत नाही. म्हणजेच मक्याच्या पिठाचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो, जिथे आपला उपवास वाटून जातो. त्यामुळे आपल्या जिभेच्या चोचल्यापोटी असे कुठलेही पदार्थ खाऊ नये. 9 दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे तर 9 दिवस फक्त झाडांची फळं खा, अतिउत्तम. दूध प्या, झाडांची फळं खा, सुका मेवा खा, जे पदार्थावर आपल्याला विश्वास आहे असे पदार्थ खा. जर त्या ठिकाणी दम निघत नसेल मग साबुदाणा खिचडी आहे, वरईचा भात आहे, त्यासोबत शेंगदाण्याची आमटी आहे, हे पदार्थ खा. काही ठिकाणी उपवासाची भाजणी मिळते. या उपवासाच्या भाजणीमध्ये राजगिऱ्याचं पीठ, भगरीचं पीठ, साबुदाण्याचं थोडंसं पीठ आणि लाह्या अशा काही मिक्स असतात. लाह्या म्हणजे कुठल्या, राजगिऱ्याच्या लाह्या. आणि या उपवासाच्या भाजणीमध्ये थोडीशी जिरेपूड टाकून, मीठ टाकून थालीपीठ बनवलं जातं किंवा दशम्या बनवल्या जातात. काही ठिकाणी भगरीच्या भाकरी बनवल्या जातात वरईच्या तांदळापासून आणि या भाकरीच्या सोबत काही भाज्या केल्या जातात. तर उपवासाला कुठल्या कुठल्या भाज्या चालतात? तर असं मानतात की नवरात्रीला त्या ठिकाणी
आलू चालतो, रताळा चालतो, त्या ठिकाणी शिंगाड्याच्या पिठापासून बनलेले पदार्थही चालतात, त्या ठिकाणी असणारी भेंडीची भाजी चालते, लाल भोपळ्याची भाजी चालते, त्या ठिकाणी असणारी चक्कीची भाजी चालते. पण मला असं वाटतं या सर्व भाज्या खाऊन भाजीची भाकरीची चव घेण्यापेक्षा उपवास पकडले तर ते कट्टर पकडावे किंवा पकडूच नाही. असं काही महत्वाचं नाही की आपण 9 दिवस उपवास केलाच पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी महानवमीचा एक उपवास जरी केला तरी नवरात्रीचं फळ आपल्याला प्राप्त होतं. कारण जगदंबा उपवासाची नाही तर भक्तिभावाची, श्रद्धेची भुकेली आहे. म्हणून प्रतिपदेचा उपवास करावा, महानवमीचा उपवास करावा किंवा प्रतिपदेचा उपवास करावा आणि अष्टमीचा उपवास करावा किंवा प्रतिपदेचा उपवास करून पंचमी, सप्तमी असे 3 उपवास पकडावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण 9 दिवस पकडले तरी उत्तमच आहे किंवा आपल्या पद्धतीनुसार उपवास पकडले तरी चालतात. काही जण फक्त एक वेळ जेवण करून दिवसभर उपवास धरतात, हेही ठीक आहे. एक उदगीर नावाच्या शहरामधील माझ्याकडे पेशंट यायचे. त्यांनी सांगितलं की आमच्या तिकडे पोहे बनवून खातात. म्हटलं पोह्यात काय काय टाकता? म्हणे कांदा, कोथिंबीर, मिरची सर्व टाकतो, हळद वगैरे सर्व टाकतो. रेग्युलर नाश्त्याला तसे पोहे बनवतात तसे पोहे आम्ही 9 दिवस खातो. आपापल्या ठिकाणची पद्धत आहे, परंतु मग या सर्व मोहमायेमध्ये गुंतण्यापेक्षा फलाहारावर पकडलेले उपवास अतिशय जास्त उत्तम. आणि उपवासाच्या बाबतीमध्ये तर मी माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना आंभोरे यांना मानतो. नानांची आठवण झाली मला या निमित्ताने. आज नानांचं वय 95 आहे, 95वं वर्ष त्यांना सुरू आहे. या वयातही 9 दिवस उपवास ते फक्त काळ्या चहावरती पकडतात. म्हणजे पाणी गरम करणार, त्यामध्ये थोडीशी पत्ती टाकणार, त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा किंवा साखर टाकणार आणि 9 दिवस फक्त काळ्या चहावरती राहतात. पण 9 दिवस अगदी टणटणीत कणखर असतात. मला तरी कधीतरी थकावट वाटते, पण नाना अजिबात थकत नाही. साक्षात जगदंबा रेणुकेचा वरद हस्त त्यांच्यावरती आहे आणि ही जगदंबेची शक्ती की त्यांना या वयामध्ये सुद्धा 9 दिवस फक्त काळ्या चहावरती उपवासाची शक्ती आणि प्रेरणा त्यांच्या शरीराला साथ मिळते. ज्याला शक्य आहे त्याने पकडावं, ज्याला शक्य नसेल त्याने नाही पकडलं तरी चालेल. किंवा काही जणांना हाय ब्लड प्रेशर किंवा त्या ठिकाणी शुगरची बिमारी असते, उपवास पकडला की त्रास होतो, गोळ्या सुरू होतात, अशांनी पकडू नये ना, काहीही हरकत नाही. स्वतः उपवास न धरता जो एखादा उपवास करणारा व्यक्ती असेल त्याला आपण त्या ठिकाणी फळं नेऊन द्यावी किंवा त्याला उपवासाच्या पदार्थाचे काहीतरी भेट द्यावी. 1-2 किलो साबुदाणा द्यावा, शेंगदाणे द्यावे. जसं मी तुम्हाला सांगतो, आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजामध्ये दरवर्षी उपवासाला काही लोक मला पदार्थ आणून देतात. कोणी साबुदाणा आणून देतं, कोणी शेंगदाणे आणून देतं. भेटीसाठी येणारे लोक काही उपवासाचे तळणीचे पदार्थ, चिप्स वगैरे तसे आणून देतात. काही जण मला पैसे देतात की सर हे फराळाचे पैसे, यातून आमच्या वाट्याचं काहीतरी आणून प्लीज खा. तर आम्ही स्वीकारतोच ना आनंदाने. त्यामुळे ज्यांचे त्यांनी उपवास नसेल त्याने दुसऱ्या उपवास करणाऱ्या व्यक्तीला जरी नेऊन दिलं तरी चालतं. आणि मला असं म्हणायचं आहे की काही जण त्या विशिष्ट अशा महिन्यामध्ये, जसं की मुस्लिम लोकांमध्ये त्या ठिकाणी तो आपला हा रमजानचा महिना असतो, तर रमजानच्या महिन्यामध्ये अनेक हिंदू बांधव त्या ठिकाणी मस्जिदच्या बाहेर नेऊन त्या ठिकाणच्या उपवास करत्या लोकांना, रोजा पकडणाऱ्या मुस्लिम बंधूला फळं वगैरे नेऊन देतात. तर चांगली गोष्ट आहे. आपण भारतामध्ये बंधुभाव जपतोय तर थोडा बंधुभाव इकडे पण जपावा. म्हणजे आपल्या हिंदू व्यक्तींना ज्यांना उपवास असतील श्रावण महिन्याचे किंवा नवरात्रीचे, त्यांना सुद्धा उपवासाचे पदार्थ दिलेच पाहिजे. आणि असाच एक उपक्रम आम्ही जगदंबा देवी संस्थान आणि जगदंबा देवी फाउंडेशन तर्फे यावर्षी राबवण्याचा विचार करत आहोत की गावोगावी ज्या महिला घटी बसतात किंवा देवीच्या मंदिरापाशी जाऊन उपवास धरतात, अशा महिलांना आमच्यातर्फे काही उपवासाचे पदार्थ नेऊन त्यांना त्या ठिकाणी वाटप करण्याचा मानस आहे. जगदंबेने तो नक्की या ठिकाणी पूर्ण करून घ्यावा. अशा पद्धतीनुसार नवरात्रीवरती, घटस्थापनेवरती हा समग्र माहितीचा आपण व्हिडिओ बनवला. ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल त्यांनी ती नक्की करावी. काही जणांची घरची घटस्थापना जर भंग पावली असेल, जसं एकाचा प्रश्न होता की आमच्या काही 10-12 वर्षापूर्वी ऐन घटस्थापनेच्या वेळेला किंवा नवरात्रीच्या दिवसामध्ये आमच्या भावकीतील एका व्यक्तीचं निधन झालं, मग संपूर्ण भावकीचे घट भंग पावले, तेव्हापासून आम्ही घटस्थापना करत नाही. तर हे बघा,
जर अशी कुठली दुःखद घटना कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये घडली असेल तर त्या वर्षीची घटस्थापना भंग पावली तर पावली, पुढच्या वर्षीपासून पुन्हा नवीन घटस्थापना सुरू करावी. दुःखाची घटना घडल्यावर आपण दररोज जेवण बंद करतो का, झोपणं बंद करतो का, आपले नित्यकर्म बंद करतो का? हे कर्म जर आपण अविरतपणे दररोज सुरू ठेवतो तर मग देवीची घटस्थापना का बंद करायची? अजिबात बंद करू नये. त्यातल्या त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला की घटस्थापनेच्या 3ऱ्या दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये ही घटना घडली, घटस्थापना झाली, 3ऱ्या दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तेव्हापासून यांच्या कुटुंबामध्ये 4थ्या दिवसापासून घटस्थापना केली जाते. म्हणजे पहिल्या 3 माळेला घटस्थापना करत नाही, 4थ्या माळेला घट बसवतात, जे पूर्णतः चुकीचं आहे. ते त्या ठिकाणी षडरात्रच घडतं ना, कारण 3 दिवसांचा लॉस होतो. त्यामुळे जरी अशी घटना घडली तरी त्या वर्षीचं सुतूक पाळून पुढच्या वर्षी पूर्ण 9 दिवस घटस्थापना केलीच पाहिजे. एखाद्या घरामध्ये कर्ता पुरुष नसेल किंवा घरची कर्ती महिला विधवा असेल तर विधवा महिलेने सुद्धा घटस्थापना केलीच पाहिजे. वैधव्याचा आणि घटस्थापनेचा कसलाही संबंध नाही. जर कुठले अविवाहित मुलं असतील, बिन लग्नाचे मुलं असतील किंवा बिन लग्नाच्या कुमारिका मुली असतील, त्यांना जगदंबेची आवड असेल आणि त्यांच्या घरामधील व्यक्ती सपोर्ट करत नसतील तर बिन लग्नाच्या मुलांनी आणि कुमारिका मुलींनी स्वतःच्या हाताने घटस्थापना केली तरी सुद्धा चालते. लग्न झालेलाच पुरुष किंवा स्त्री पाहिजे असा कुठलाही नियम नाही. फक्त घटस्थापना करा, जगदंबेच्या शक्तितत्वाचा लाभ करून घ्या. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये सप्तशतीचं पारायण करा, जगदंबेचा अधिकाधिक नामजप करा, जगदंबेचे स्तोत्रे, मंत्र, आरती, कथा यांची पुस्तकं वाचा, अधिकाधिक जगदंबेची गाणं त्या ठिकाणी असणाऱ्या स्पीकरवरती लावून ठेवा. परंतु ही गाणी डीजेची नसावी, विचित्र आणि विक्षिप्त नसावी. जसं हल्ली मी जगदंबेच्या दुर्गा मंडळामध्ये पाहतो, कल्लुळाचं पाणी कशाला ढवळीलं, नागाच्या पिल्ल्याला तू काग खवळीलं, हे गाणं फार जोरामध्ये आणि डीजे मध्ये वाजवण्यात येतं, जे चुकीचं आहे. अहो, ते आराध्याच्या सामना नावाच्या CD मधील गाणं आहे आणि आराध्याच्या सामन्यामध्ये एकामेकांना वरचढ गाणी म्हटली जातात. जगदंबेची भक्तिपर गाणी लावावी. सौंदर्य लहरी आहे, त्रिपुर सुंदरी स्तोत्र आहे, ललिता सहस्रनाम आहे, श्री सूक्त आहे, भवानी अष्टक आहे किंवा देवी अपराध क्षमा स्तोत्र आहे. अशी अनेक सुंदर सुंदर निर्मिती आदि शंकराचार्यांनी आणि आपल्या साधू संतांनी करून ठेवलेली आहे ना, ती सर्व लावावी. किंवा देवीची भक्तिमय प्रधान गाणी लावावी, देवीचा जोगवा लावावा. परंतु थुकरट ठाकरट गाणी लावून त्याच्यावरती नाचत बसू नये. त्याबरोबरच गरबा खेळायच्या वेळेला फिल्मी चालीवरचे गरब्याची गाणी शक्यतोवर न लावता पारंपरिक गरब्याची गीतं लावण्याची प्रथा गरबा मंडळांनी सुरू करावी. अशा पद्धतीनुसार आपण स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या दुर्गा उत्सव मंडळापासून, स्वतःच्या गल्लीपासून जर सुरुवात केली तर नवरात्र उत्सवामध्ये नक्कीच चांगलं स्वरूप आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी व्हिडिओला आता पूर्ण विराम देतो. भरपूर प्रश्न घेऊन झालेले आहे. जर तरी काही प्रश्न कोणाचे बाकी असतील तर तुम्ही सुचवा, ते आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठा असल्यामुळे मी थोडीशी भाषा घरगुती ठेवली आहे बरं का, जास्त अशी शुद्ध भाषा घेतली नाही. जसं रेग्युलर मी घरामध्ये बोलतो असं मोकळं बोलायचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे कळवा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा हे YouTube चॅनलला काय करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.